नमस्कार. वीर मकरंद घाणेकर आणि कॅप्टन विनायक गोरे असे सुपुत्र देशाला ज्या विलेपार्ले उपनगरानं दिलं, त्या उपनगरामध्ये आज मंगळवार 10 मे 2022 जवान कृतज्ञता दिवसाच्या निमित्तानं लोकमान्य सेवा संघाच्या ह्या शताब्दी वर्षामध्ये नागरिक दक्षता समितीतर्फे हा जो आपला सन्मान होतो आहे, त्याबद्दल खूप मनापासून तुमचं अभिनंदन. पार्ल्याला मुंबईचं पुणे असं म्हटलं जातं. काही जणांना ह्याच्याबद्दल कौतुक वाटतं, काहींना तसं वाटत नाही. मात्र जिथे ध्येयवेडे चिथडे दाम्पत्य आहे ती पुण्यनगरी झाली तर नवल वाटायला नको. स्वयंसिद्ध या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं हजर असलेले पार्ल्यातले आणि पार्ल्याच्या बाहेरसुद्धा जे नागरिक आहेत, दक्ष नागरिक आहेत, त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. महिन्याभरापूर्वीची गोष्ट, मी पार्ल्याला येण्यासाठी दादरला बस पकडली. बसमध्ये चढलो, बसमध्ये गर्दी होती. म्हटलं कमाल आहे. आणि माझ्या पुढे एक साधारण 45चा तरुण बसला होता आणि त्यानं मला बसायला जागा दिली. मला बरं वाटलं. त्याच्यानंतर आणखीन पुढे माझ्याकडे लक्ष होतं. त्याला जागा मिळत असताना सुद्धा त्यांनी दुसऱ्याला एकाला जागा दिली. आणि पार्ला येईपर्यंत हा प्रकार त्याला मिळणारी जागा दुसऱ्याला द्यावी हा प्रकार 4 वेळा घडला. आम्ही दोघंजणं शेवटच्या स्टॉपवरती ज्या वेळेला महन रोडला उतरलो त्यावेळेला मला राहवलं नाही, म्हणून मी त्याला म्हटलं की एक्सक्यूज मी तुमच्या बसमध्ये होतो आणि तुम्ही मला पहिल्यांदाच जागा ऑफर केलीत आणि जवळजवळ 4 जणांना तुम्ही अशी जागा ऑफर केलीत, हे असं का केलं? तर तो म्हणाला, मी अतिशय साधा माणूस आहे, फार काही शिकलेला नाही, पैसेवाला नाही, पण मी ऑफिसमधनं येताना समाजासाठी एवढं तरी करू शकतो, माझी जागा देऊ शकतो, तेवढा वेळ उभं राहणं मला सहज परवडणारं आहे, शक्य आहे. काही ना काहीतरी आपण करत राहावं समाजासाठी असं आपल्याला वाटत असतं. आणि आपण आपली दागिने जी भूषण आहेत तीसुद्धा त्याचा त्याग करून अतिशय भूषणावं असं कार्य करतात. आपल्याशी संवाद साधताना आपण शिक्षक आहात आणि त्यामुळे शिक्षिकांना प्रश्न विचारणं जरा मला कठीण जातं. त्यामुळे मी एकच म्हणजे पहिला आणि शेवटचाच प्रश्न तुम्हाला असा विचारतो की ज्या वेळेला तुम्हाला असं वाटलं की ह्या सैनिकांसाठी प्राणवायूची अत्यंत गरज आहे आणि तो दुर्मिळ आहे, मिळत नाही त्यांना, तर त्यासाठी हा प्लांट उभारावा असं तुमच्या मनात आल्यापासून आजपर्यंतचा जो तुमचा प्रवास आहे, तुमची जी स्वप्न आहेत पुढची, त्याच्याविषयी तुम्ही बोला. धन्यवाद. नक्की. मनापासून आधी लोकमान्य सेवा संघ, खास करून मुंबईकर, मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देते. मी कुठेही मुंबई पुणे हा भेद नाही आहे, पण मुंबईची जीवनशैली, ज्या जीवनाला वेग आहे, त्या वेगामध्ये सुद्धा सामाजिक भान जपणं, त्याच्यासाठी वेळ देणं, आपली संस्कृती आणि परंपरा टिकवणं, हा वारसा लाभलेला आज वास्तूत मी आल्यापासून मला खूप आनंद झाला. ज्या छोट्या मुलांनी आज प्रात्यक्षिकं दाखवली, त्यांना प्रात्यक्षिक ह्या कसरती शिकवणारे प्रशिक्षक, ज्या आईवडिलांनी आपल्या मुलांना हे शिकवण्यासाठी पाठवलं, त्या आईवडिलांचं, कारण कसं आहे, खूप आपण मुलांना पॅम्पर करतो, मुलांना पडू दे, लागू दे, संकटांना सामोरं जाऊ दे, ह्याच्यासाठी आपणच त्यांना पाठिंबा देणं गरजेचं असतं. अशी छोट्या छोट्या गोष्टीतनं ना राष्ट्राची उभारणी भक्कम व्हायला सुरुवात होते आणि ही मुलं तयार होत आहेत, याचा आनंद झाला. त्यामुळे पहिल्यांदा त्या सगळ्यांचं मनापासून मी कौतुक करते. लोकमान्य सेवा संघ आणि नागरिक दक्षता शाखा या संयुक्त विद्यमाने हा जो आजचा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला त्याबद्दल, कारण मी आयोजकांबद्दल पहिल्यांदा का बोलते, कारण ज्यांच्यासाठी आयुष्य समर्पित केलं आहे त्यांच्याविषयी मी बोलायला लागले की मला सगळ्याचा विसर पडतो. म्हणून पहिल्यांदा उपस्थितांचे, ज्या मुंबईकरांनी या कार्यामध्ये भरभरून आम्हाला साथ दिली, आज आवर्जून इथं उपस्थित असलेले स्वयं टॉक्स, जसं आपण मराठीमध्ये इंग्लिशमध्ये टेडेक्स टॉक्स आहे तसं स्वयं टॉक्स, उत्तम विचार, उत्तम कार्य, समाजामध्ये सकारात्मकता ह्याची नोंद घेऊन ती अनेकांपर्यंत पोचवणारे जे अनिल काळे आणि हेमा काळे, त्या इथं आवर्जून इथं उपस्थित आहेत.
मला खूप ह्या लोकांचं कौतुक वाटतं, कारण काय माहिती का, आपलं कौतुक स्वतःचं करायला सगळ्यांनाच आवडतं, पण दुसऱ्याच्या चांगल्याला पाठीवर थाप देणं याच्यासाठी आपण स्वतः चांगलं असणं खूप गरजेचं असतं. आणि अशीच सगळी चांगली माणसं आज इथं उपस्थित आहेत. आणि सगळ्यात सुरुवातीला माझं आराध्य दैवत आध्यात्मिक समर्थ रामदास स्वामी आणि राष्ट्रसेवा कार्यातलं दैवत म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. तुम्हाला सांगते सर, सुरुवातीला तुम्ही त्यांचे परत सागर हा प्राण तळमळणं म्हणजे काय, ही तळमळ जी अंतरंगात रुजवली ना त्या सावरकरांच्या चरित्रांनी, आणि त्यामुळे तिथे शब्द नाही आहेत, आपलं जगणंसुद्धा थिटं आहे. आणि लोकमान्य, माणसांनी जगावं कसं, आपलं आपल्याला काही काही म्हणून घेणं ह्यात काही कौतुक नसतं, पण लोकांनी आपल्याला मान्यता द्यावी असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना मी अभिवादन करते आणि माझ्या ह्या प्रवासाला सुरुवात करते. 1999 कारगिलचं युद्ध, आपण सगळ्यांनी निदान आत्ता तरी सभागृहात उपस्थित अशांनी ते कारगिलचं युद्ध आपण शब्द ऐकले, माध्यमांमधनं पाहिलं, वाचलं, पण अस्वस्थ होणं, आणि खास करून ज्या सावरकरांचं नाव मी सुरुवातीला घेतलं त्या संस्कारात मी वाढलेली असल्यामुळे आणि वडिलांचं वाक्य जे मी कायम म्हणते की फक्त चरित्र ही वाचायची नसतात, ती जगण्यात काय उतरवता येतात त्याचा विचार करून ते कृतीत उतरणं हे खूप गरजेचं असतं. आणि मग त्या युद्धाने, आणि मग असे जगणारे कोण, मी काय म्हणते, आयडॉल्स कोणाला मानावं की जे आपण खूप छान बोलतो, खूप छान लिहितो, खूप छान वाचतो, पण जोपर्यंत तितकीच कृती ही सुंदर आणि छान असत नाही तोपर्यंत त्या कशालाच अर्थ राहत नाही. आणि या सगळ्याचा उपयोग दुसऱ्यांनी कसं करावं, मी काय म्हणते, ह्याला क्रिटिसाइज करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा मी काय करू शकते या विचाराला प्राधान्य देऊन जेव्हा ते युद्धच आपण वाचत होते आणि मी आतून अस्वस्थ होत होते की हे काय, म्हणजे आपले किती शूरवीर, त्यांचं बलिदान राष्ट्रासाठी. आणि आसपास समाजात पाहावं तर आजही बघा या घडीला वर्तमानपत्रामध्ये कोणताही आपला शूर सिपाही शहीद झाला की कुठेतरी 2-3 ओळीमध्ये त्याची दखल असते. का हा हिरो होऊ शकत नाही? एक सैनिक असाच घडतो का, आज जॉईन झाला आणि उद्या सैनिक म्हणून तो राष्ट्रसेवेत कर? त्याच्यासाठी खूप मोठी तपश्चर्या आहे. आत्ता सरांनी सांगितलं तसं शारीरिक मानसिक तुम्ही सक्षम विविध अंगाने असणं गरजेचं आहे, तेव्हा तो एक फौजी, एक सैनिक घडत असतो. मग त्या सैनिकाची दखल कुणी घ्यायची? आज प्राण राष्ट्रासाठी समर्पित करणाऱ्यांची आठवण कुणी ठेवायची? आणि म्हणून मला आज खास इथे येताना आनंद झाला की त्या सैनिकांप्रती कृतज्ञता ही जी इथं व्यक्त केली जाते आणि तो परंपरा सातत्याने जपली गेली त्याचा आनंद. आणि मग त्या युद्धाने अस्वस्थता होऊन मग माझं इथं प्रेरणास्थान माझा नवरा पण आहे, कारण ही इज एक्स एअरफोर्स. मी प्रत्येक कार्यक्रमात खरं माझी वेगळी एक ओळख करून देते, आणि जी ओळख मला स्त्रियांमधून आवश्यक आहे म्हणून मी ती ओळख पुन्हा एकदा रिपीट करते की मी जगातली सर्वात सुंदर स्त्री स्वतःला समजते आणि जगातली सगळ्यात श्रीमंत स्त्री ही मीच स्वतःला असं समजते. तुम्ही म्हणाल काय ही अहमभाई बाई इथं बस बोलवली, तो स्वतःच्याच आरती गाते, हो, पण जे सौंदर्य आणि जी श्रीमंती मला समाजामध्ये अपेक्षित आहे ती मी आधी स्वतःमध्ये उतरवली तर मला तो बोलण्याचा हक्क आहे. मी अशा अर्थी श्रीमंत आहे की माझं वैयक्तिक जीवन मी अशा व्यक्तीशी जोडलेलं आहे की ज्यांनी वायुदलाच्या माध्यमातून राष्ट्राची सेवा केलेली आहे. योगेशची मी पत्नी, आणि मी एका अशा सैन्यदलातल्या अधिकाऱ्याची आई आहे की जो आता राष्ट्रसेवा कार्यामध्ये आर्मीतनं कार्यरत आहे. परमेश्वर कृपेने मी अजून तरी शारीरिक मानसिकदृष्ट्या सुदृढ आहे. मला 4 भिंती, 1 छप्पर, 2 वेळचं अन्न, आवश्यक तेवढा अंगावर कपडा, या सगळ्या सुविधा माझ्यापाशी आहेत म्हणून मी श्रीमंत आहे. कारण नाहीतर पैसा ही गोष्ट अशी आणि श्रीमंती ही गोष्ट अशी की ज्याला पूर्णविराम नाही आहे, पण मला पूर्णविराम सेवाकार्यांनी दिला. त्यामुळे अशा अर्थी मी श्रीमंत स्वतःला जगातली मानते. मग बरे टाटा बिर्ला या यादीत मी नसेन, कारण माझी श्रीमंतीची डेफिनेशन ही वेगळी आहे. आणि स्त्रियांकडनं माझी अपेक्षा अशीसाठी आहे की सौंदर्य, मी स्वतःला सुंदर का समजते तर मी अशा संस्कारांमधनं वाढले जे संस्कार आईवडिलांनी रुजवले, ज्या नवऱ्याच्या साथीने मी ते राष्ट्रसेवा कार्यात उतरवू शकले. सुंदर विचार हे सुंदर कृतीत उतरले तर आपलं जीवन सुंदर होतं आणि आपण सुंदर होतो असं मला वाटतं. त्यामुळे किती दागदागिने, किती भौतिक संपत्ती असली म्हणजे आपण श्रीमंत आहोत याला मी अतिशय शून्य किंमत देणारी स्त्री आहे. त्यामुळे जे घर खूप सुंदर दिसतात ना त्या स्त्रियांचं मी कौतुक पण खूप आवर्जून करते, कारण त्याच्यासाठी एक वेगळी कला लागते. ते मला जमत नाही म्हणजे ते वाईट आहे असं मी अजिबातच म्हणत नाही. खूप सुंदर घर सजवणं, कुटुंब छान ठेवणं ही एक कला आहे आणि तिथं मी खूप पूर्ण नापास. तुम्ही म्हटलात तर मी शिक्षक आहे,
पण मी आज इथं अनिल हर्डीकरांचे सुद्धा मनापासून आभार मानते, कारण आम्हा शिक्षकांना ना जास्त प्रश्न विचारणारी मुलं जरा आवडत नाहीत. त्यांनी मला एकच प्रश्न विचारला म्हणून मी त्यांना धन्यवाद देते. आणि त्या एका प्रश्नामध्ये माझा सगळा प्रवासही मी तुम्हाला उलगडून दाखवू शकणार आहे. तर 99च्या युद्धापासून हे अस्वस्थतेतनं कार्याला सुरुवात झाली. या माझ्या नवऱ्याशी माझं जीवन जोडताना माझी पहिली अट होती की तू माझ्याकडनं ना फारशी संसारातल्या खूप गोष्टी मी जबाबदारीने पाहीन अशी अपेक्षाच ठेवू नको. मी त्यांनी माझ्याशी लग्न केलं, आभारच मानायला पाहिजे त्याचे, कारण मी त्या बाबतीत फेल बाई आहे, मी आपण मान्य करते. पण म्हटलं अशा एक कार्य मला आयुष्यात करायला मिळू दे की जिथं तुला मला तुझी साथ मिळू देत. मला स्वतः पलीकडे आणि स्वतः आधी राष्ट्रासाठी जे कार्य आपल्याला कुठंतरी तो मार्ग परमेश्वर दाखवत असतो ते सुचलं की मला करायचं आहे. आणि तिथून तो प्रवास सुरू झाला. मग जे आम्ही महाराष्ट्रात पुण्यात राहत असल्यामुळे फक्त कारगिलचं युद्धच असं नाही, तर विविध ऑपरेशन्समध्ये जे आपले सैनिक शहीद होतात, काही दिव्यांग होतात, अशांच्या घरी जायला आम्ही सुरुवात केली. घरी जाण्यामागचं कारण तुम्हाला सांगू, ह्याच्यातनं खूप काही म्हणजे भूषणास्पद ही गोष्ट नाही की अनेक अशा ठिकाणी मी गेले की जिथं विविध ऑपरेशन्समधनं आपले सैनिक शहीद होतात, त्यांचं पार्थिव घरी येतं. अशा वेळी मी त्या कुटुंबाबरोबर होते. तुम्हाला सांगते ते प्रसंग मला आज जरी आठवले ना तरी मी आतून मोडून जाते. कारण कसं आहे, नुसतं भारत माता की जय, 15 ऑगस्ट 26 जानेवारी एवढंच देशप्रेम आपलं असावं का? ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या सगळ्यांसाठी दिलं अशा सैनिकाची मी कोणी लागत नाही का? आणि या भावनेने मी तिथं जेव्हा उपस्थित होते, इंटिरियरला बऱ्याचदा सर मी गेले, तेव्हा मला असं जास्त जाणवलं की ह्या मुलींचं शिक्षण, तिथं असलेली कल्चरल, सांस्कृतिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी, हे आपण पुणे मुंबई शहरात राहणाऱ्या स्त्रियांना ह्या गोष्टी फेस नाही कराव्या लागत. तिथलं चित्र फार माझ्यासमोर वेगळं आलं. आणि मग असं वाटलं की ह्या कुटुंबासाठी कोण उभं राहणार? त्यांनी, आणि सगळ्यात खासियत मला सैन्य दलाची एवढा अभिमान आणि कौतुक एवढ्यासाठी आहे की असा आपल्या कुटुंबातला एक आईवडिलांचा मुलगा, एखाद्या मुलीचा पती, भाऊ हा गमावल्यानंतर एकाही कुटुंबातनं की आता आम्हाला कोण मदत करेल, मग आता आमची कशी अवस्था, असं रडगाणं गाताना मला एकही कुटुंब दिसलं नाही एवढ्या वर्षाच्या प्रवासात. ती व्यक्ती गमावल्याचं दुःख जरूर आहे, पण त्या मृत्यूचा अभिमानसुद्धा आहे, कारण राष्ट्रासाठीचं ते समर्पण आहे. आणि आपण म्हणतो ना आपल्याला समाजामध्ये सेवा, त्याग ह्या गोष्टी रुजल्या पाहिजेत. कुठनं रुजणार हो पुढच्या पिढीवर? त्यांच्या डोळ्यासमोर असे आयडॉल्स आहेत का? आणि दुर्दैवाने समाजात जे आपण आयडॉल्स म्हणतो, ज्यांना आपण सेलिब्रिटी म्हणून बोलवतो, सॉरी टू से, पण मी ह्या क्षेत्रात बोलताना कधी मागे पुढे पाहत नाही, स्पष्ट बोलते. एक तर सिने इंडस्ट्री, दुसरे क्रिकेटियर्स आणि तिसरे पॉलिटिशियन्स. याशिवाय दुर्दैवाने आपल्या तरुण पिढीपुढे आयडॉल्स नाही आहेत. आणि मग हे आयडॉल्स मी खात्रीपूर्वक आत्मविश्वासाने सांगू शकते की स्वतः पलीकडे राष्ट्रासाठी जगणं म्हणजे काय, असं स्वतःच्या जगण्यातनं जगणारी माणसं ही आपल्या सैन्य दलामध्ये असंख्य आहेत. आणि अशा असंख्य सैनिकांच्या असंख्य कथा आणि गाथा आहेत की ज्या आपल्यापर्यंत पोचतच नाहीत. आणि मी शिक्षकी पेशात असल्यामुळे मला ते तीव्रतेने जाणवत होतं. माझ्यासमोरची मुलं कशी आहेत, त्यांना पुढे जाऊन काय बनायचं, त्यांची हेअरस्टाईल मला सांगून जाते, त्यांचा पेहराव मला सांगून जातो की ते भविष्यात कुणाला फॉलो करतायत. आणि म्हणून मग मी असं ठरवलं की ह्या सैन्य दलातल्या जसे आपले 21 परमवीर चक्र आहेत, आणि मुलांना जेव्हा मी विचारते काय रे आपल्या भारतातला हायेस्ट गॅरंटी अवॉर्ड कोणता, नाही माहिती. आम्हाला फिल्मफेअर अवॉर्ड्स माहिती आहेत मुलांना, आमच्या क्रिकेटमधल्या बऱ्याच काय मिळणाऱ्या ट्रॉफीज अमकं तमकं ते सगळं माहिती आहे. पण सैन्य दलासाठी, कारण सैन्य दलात दिले जाणारे हे जे पुरस्कार आहेत ना, शौर्यचक्र, वीरचक्र, परमवीर चक्र, ते असे नाही दिले जातो की हा माझ्या ओळखीचा आहे, तो परिचयाचा आहे, तो पॉलिटिशियनच्या. कमवावं लागतं आणि प्रूव्ह, सिद्ध करावं लागतं स्वतःला, स्वतः पलीकडे राष्ट्रासाठी जगण्याआधी. आणि हे करणारी जी माणसं आहेत तिथं त्याग आहे, तो शब्दांनी सांगितला जात नाही. मग ही माणसं आपण समाजापुढे कधी आणणार? तिथून आणि ह्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीतनं मी समाजापुढे हे विषय मांडायला लागले. आणि मग 3 परमवीर चक्र जे आज फक्त जीवित आहेत, त्या तिघांचा इतिहास समोर मांडला. त्यातले एक जे आहेत ऑनरी कॅप्टन बानासिंगजी, त्यांना जेव्हा मी भेटले आणि थिअरी वाचतो खूप म्हटलं, तसं वाचन खूप झालं होतं, पण वास्तव काय होतं याचा अंदाज येत नव्हता. त्या ऑनरी कॅप्टन बानासिंगजींनी पाकिस्तानच्या ताब्यामध्ये एक कैद पोस्ट होती, ती पोस्ट भारतात परत मिळवून आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते, अनेक मोहिमा आखल्या गेल्या होत्या, पण त्याला अपयश येत होतं. त्याचं कारण काय होतं? तर केवळ समोरच्या शत्रूमुळे आपले सैनिक मृत्युमुखी पडत नव्हते,
तर तिथल्या क्लायमॅटिक ॲडव्हर्स कंडिशन्समुळे. सियाचीन ही जगातली सर्वोच्च रणभूमी आहे, जिथं वर्षभर 30 ते 35 फूट बर्फ आहे. वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 80 किलोमीटर आहे. उन्हाळ्यामध्ये -35 डिग्री ऑनवर्ड्स टेम्परेचर आहे आणि थंडीमध्ये -60 डिग्री. आपण इमॅजिन तरी करू शकतो का या क्लायमेटचा? आत्ता बघा, इथं माझी लायकीच मी सांगते नाही, इथं बसते जरा घाम फुटते तर म्हटलं बाबा पंखा लाव. ही तर माझी लायकी आहे जगायची, कारण मी कम्फर्ट झोनमध्ये जगणं स्वतःला पसंत करते. आणि तिथं कम्फर्ट्स, निसर्गच हा पहिला शत्रू आहे. काही फुटांवरचं दिसत नाही. पल्मनरी एडिमा, चिलब्लेन, फ्रॉस्टबाईट, स्नो ब्लाइंडनेस, मेमरी लॉस, वेट लॉस. अहो, ही यादी केवढी आहे. या सगळ्याला आपले सैनिक वर्षानुवर्ष सामना करतायत, पण कधी तक्रार करत नाही आहेत, कुठेही संप उठाव करत नाही आहेत, आपल्याकडे काही मागत नाही आहेत. ह्याचा अर्थ त्यांच्या काही गरजा असू शकत नाहीत का? मग त्या ऑनरी कॅप्टन बानासिंगजींना जेव्हा मी भेटले, तेव्हा मग ती कैद पोस्ट त्यांनी भारतात परत आणली होती. त्या पोस्टचं नाव आज बाना पोस्ट म्हणून ओळखलं जातं. आणि तेव्हाच मी इतकी प्रभावित झाले की ना, जीवन असं जगावं की जगातल्या सर्वोच्च रणभूमीवर जिवंतपणे आपलं नाव कोरणारे. बाना टॉप म्हणून तो टॉप ओळखला जातो 21,153 फुटावर. अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाला जेव्हा मी समोरासमोर भेटले, त्यांच्याशी गप्पा मारतो, तेव्हा आपलं खुजे पण माझ्या लक्षात आलं. आपण किती मी 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 करत जगतो आणि मरतो, आणि काय ही माणसं आहेत की जी आमच्या राष्ट्राला माहिती नाही आहेत. मग तेव्हा मी त्यांना म्हणलं कि सर जी, मैंने इस भूमि के बारे में पढ़ा तो बहुत कुछ है, लेकिन आप मुझे बता सकते हो कि मैं क्या कर सकती हूँ वहाँ स्थित हमारे फौजी भाइयों के लिए. तेव्हा ते हसले. ते म्हणले काय माहीत असं काही त्यांच्या की ही बाई इतकी सिव्हिलमधली हिली अशी विचारते खरी, पण काय करू शकते. पण मी म्हटलं ना, तुम्ही जर एखादा विषय, एखादी समस्या दुसऱ्याने करावीपेक्षा ही समस्या जर माझी आहे तर ह्याच्यावर मी उत्तर कसं शोधू शकते. आपण जीवापलीकडे प्रयत्न केलं तर काय घडू शकतं, त्याचं हे उत्तर आहे. तर ते म्हणले, ऐसा है ना बहन जी, अगर आप सच में कुछ करना चाहती हो तो हमारे फौजी भाइयों के लिए, सास के लिए कुछ कर सकती हो तो देख लो. अरे बापरे, म्हटलं कुठून विचारायला गेले. आपण म्हणतो ना हात दाखवून अवलक्षण, नाही त्यातली योग्यता, नाही त्यातला अभ्यास, नाही त्यातला अनुभव. पण त्यांनी तर आता माझ्यासमोर प्रश्न दिला, श्वासासाठी कधी काम करायला लागू शकतं. माझ्यावर विश्वास बसला नाही. पण हे जे व्यक्तिमत्व इथं बसलं आहे ना, माझा नवरा खूप त्रास देते बरं का. मी जाहीररित्या सांगते, माझ्या नवऱ्याला मी खूप त्रास देते. जसं 3 PVCंना मला भेटायचंच आहे, वाटेल ते करतात. तिघांच्या कारण त्यात ते दोघं सर्विंग होते, संजय कुमार आणि योगेंद्र सिंग यादव, 1999च्या कारगिल युद्धातले. अहो, पराक्रम म्हणजे काय असतो, युद्धभूमी कशी असते, त्याचा थरार काय असतो. अंगामध्ये 16 गोळ्या घुसल्यानंतर सुद्धा स्वतःच्या कुटुंबाच्या पलीकडेही राष्ट्राचा विचार करणारी ही माणसं आहेत. आजही ती आहेत. मग आम्हाला ती माहिती का नसावी. यांना मला भेटायचे. आणि तेव्हा ते तिघं एकत्र आले. तेव्हा बानासिंगजींशी ह्या चर्चा, गप्पा झाल्या आमच्या मस्त. आणि तेव्हा हा प्रश्न माझ्या इथं शिरला, साहस के लिए कुछ करना है. बापरे, ना सायन्स, ना डॉक्टर, ना कोणतीच पार्श्वभूमी आहे माझ्यापाशी, नाही ना मिस्टरांपाशी. पण मी अनुभवाने सांगू इच्छिते की एक फौजी कसा असतो माहिती आहे, जोपर्यंत त्यांचा टास्क, गोल, तो ध्येय ते साध्य करत नाहीत ना, तोपर्यंत ते थांबत नाहीत. मग 2015 पासून आमचा हा अभ्यास सुरू झाला की एवढ्या उंचीच्या भूमीवर महाराष्ट्रातनं राहून श्वासासाठी काम करायला लागणारे ऑक्सिजन जनरेशन प्लांट. शब्द 3 समोर आले, पण ह्याच्यासाठी करायचं काय, ते कुठून उभं करायचं, म्हणजे काय असेल, खर्च किती येईल. आणि आधीच असं मी म्हटलं की कुटुंबांकडे आम्ही जात होतो, तेव्हा त्या कुटुंबांसाठी लागणाऱ्या त्या मुलींचं शिक्षण, त्यांच्या मुलांचं शिक्षण, त्यांना आणि काय कुठलाही सपोर्ट लागला तरी ते आमच्या मुली होत्या, ते आमच्या पगारातनं आम्ही भागवू शकत होतो. पण ह्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटचा शब्द समोर आला आणि त्याचं कॉस्टिंग काढल्यावर 2.5 आणि 3 कोटी कुठनं आम्ही दोघं आणणार होतो. पण तुम्हाला सांगू, समाजरूपी देवावर माझा खूप विश्वास आहे. तुम्ही शुद्ध राहा, तुम्ही पारदर्शक राहा, त्या शक्तीवर विश्वास ठेवा. जसं हे स्वामी म्हणून म्हटलं, आपण ना थोर पुरुषांचे विचार हे कृतीत आणण्यासाठी धडपडत नाही, म्हणजे त्यातली सत्यता लक्षात येते. स्वामी विवेकानंद वाचले, ते काय म्हणतात की तुमचं कार्याच्या मागचा हेतू पवित्र असेल, शुद्ध कार्य असेल, कार्यामध्ये जर तुम्ही पारदर्शकता जपात असाल तर जगातल्या सगळ्या शक्ती तुमच्या विरोधात गेला ना तरी ती शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते आणि ते कार्य सफल होतं. ह्याच्यावर माझा ठाम विश्वास होता आणि त्या विश्वासातनं ह्या कार्याला सुरुवात केलेली होती. मग सुरुवात तर झाली, मग कसं समाजाला मी काय बेसवर अपील करू की हे 3 कोटी मला जमवायचे, माझ्यावर कोण विश्वास ठेवणार होता काय माहिती. 3 कोटी घेऊन बाई पळून गेली म्हणजे काय सांगता ना. आणि शेवटी पैसा आला की वेस्टेड इंटरेस्ट आले
की जो अनुभव आहे, सर्वसाधारण अनुभव असं सांगतो की पुन्हा काय विश्वासावर मी तुम्हाला 1 रुपया देऊ किंवा 10 रुपये देऊ. मग तेव्हा मी एक 2.5 तासाचं प्रेझेंटेशन डिझाईन केलं की ज्याच्यामध्ये आपलं सैन्यदल, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिन्ही कशा पद्धतीने कार्यरत असतं. आपल्या भारताचा प्राकृतिक नकाशा जर समोर तुम्ही आणलात तर उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम किती प्राकृतिक विविधता आहे आणि त्या ठिकाणी चॅलेंजेस, आव्हानं स्वीकारत आपलं सैन्यदल 365 दिवस 24 तास आपल्यासाठी आहे. मग त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो, अशा पद्धतीने तो प्रवास मांडून सियाचीनपर्यंत मी नेऊन थांबवला. आणि मग लोकांना आवाहन करायला सुरुवात केली की तुम्हाला वाटतंय आपण इथं जगतोय, परमेश्वर दयाळू आहे, त्यांनी आपल्या नाकापर्यंत ती शुद्ध हवा आणून ठेवली म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही आहे. पण 1 स्टेप 1 ब्रेथ ही जीवनशैली ज्या सैनिकांना तिथे जगावी लागते त्यांच्या श्वासासाठी आपण जगलो तर, कारण जर राष्ट्र सुरक्षित राहिलं तर आपण आहोत. आणि मग तुम्हाला सांगते काय समाजाने साथ द्यावी आणि काय अनुभव यावेत. आणि मग तो प्रवास सुरू झाला तेव्हा पहिल्या प्लांटसाठी हायेस्ट बॅटलफील्डवर 2.5 कोटी सामाजिक सहकार्यातनं उभे राहिले. 2015 पासून सुरुवात झाली आणि 4 ऑक्टोबर 2019ला हा पहिला ऑक्सिजन जनरेशन प्लांट जगातल्या सर्वोच्च रणभूमीवर 2.5 कोटी, बघा समाजाने साथ दिली ना तर हे शक्य होतं. आणि म्हणून चुकून सुद्धा आम्ही दोघं म्हणत नाही की हे काम आम्ही केलं, हे चुकीचं ठरेल आणि ते मला करायचंही नाही आहे. जेव्हा समाजाने साथ दिली, सैन्यदलाने संधी दिली आणि परमेश्वराने बुद्धी देऊन या राष्ट्रसेवा कार्यासाठी आमची निवड केली तेव्हाच हे कार्य सिद्धीला पोचलं. त्यामुळे ह्या 3 शक्तींना ह्याचं सगळं श्रेय अतिशय मनापासून मी देते. आणि एक थोडासा प्रवास, कारण हा पैसा जमवताना लोकांकडनं 1 रुपया घेऊ, 100 देऊ, लाख देऊ, देणाऱ्याचा आदर आहे, देणाऱ्याच्या इच्छाशक्तीचा तो आदर आहे. कारण तुम्हाला सांगते एक प्रवास करताना, हा साध्य करताना दुसऱ्या प्लांटच्या वेळी बापरे 2.5 कोटी पहिल्यांदा उभारले, पुढच्या प्लांटसाठी 3 कोटी. पण माझा विश्वास, मी म्हटलं ह्या ती योजनाच अशी घडवते, तुम्हाला सांगते की बरोबर तशी माणसं तुमच्या समोर येतात, म्हणून त्या शक्तीला ते श्रेय. मग काय केलं, जे माझे आध्यात्मिक गुरु, मी तुम्हाला म्हटलं समर्थ रामदास स्वामी, त्यांनी मला अगदी खूप लहानपणापासून हे म्हटलं नाही, वडिलांनी रुजवलेले संस्कार आहेत. समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, सैन्यदल आणि माझा नवरा साहेब म्हणते मी त्यांना. त्यामुळे या 4 पायांवर मी उभी आहे आणि म्हणून हे कार्य सतत चालू आहे. तर समर्थांनी भिक्षा मागायला शिकवली आपल्याला. कारण भिक्षेनी काय होतं, अनेक गोष्टी आपल्या इथं जातात. मी केलं ते, पहिलं तुम्ही खाली उतरता, दारादारात जा, मग माणसांची मनं ओळखा. आणि तसा मी 13 दिवस रोज 13 घरी भिक्षा मागायला जात होते. त्यावेळी कोरोना खूप अगदी पीकला होता. पण मी स्वतःच्या मनाशी ठरवलेलं होतं की आपण जर राष्ट्रसेवा कार्यासाठी जातोय तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पचवायच्या आहेत. मग पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे. 13 म्हणजे 13 दिवस आणि 13च घरं. असं का? कारण पैसा हा असा विचित्र आहे ना की तो स्वतःसाठी असो किंवा राष्ट्रसेवा कार्यासाठी असो, जितका हवा मिळेल तितका हवा आहे आपल्याला. म्हणून मी फक्त 13 घरी जायचे. आणि तेव्हाचा अनुभवाने मला एवढं परिपक्व आणि समृद्ध केलं. परिपक्व शब्द चुकीचा होईल कारण आपण अधुरे असतो. त्या समृद्धीतनं मी खूप गोष्टी शिकल्या आणि खूप महत्त्वाचा संदेश मला मिळाला की श्रीमंत गरीब, मी अतिशय सावधानाने त्यांनी हे वाक्य वापरते, श्रीमंत गरीब आणि गरीब श्रीमंत अशी माणसांचं दर्शन मला झालं. कारण विविध भागांमध्ये मी कशीही कुठेही जात होते. 13 घरं झाली की थांबत होते. मग ती 13 घरं कशी की समजा मी ह्यांच्या घरी आले, ह्यांच्याकडे दार लागलं गेले, तर माझं एक घर पूर्ण झालं कारण मी माझा मेसेज तिथं पोचवला आहे की मी या कारणासाठी तुमच्या दारात आली आहे, हे राष्ट्रसेवा कार्य मला उभं करायचं आहे, ही माझी कार्याची माहिती. तुम्हाला इच्छा असेल, मी माझ्या वैयक्तिक उदरनिर्वाहासाठी ही भिक्षा मागायला आलेली नाही आहे. हा प्लांट मला आपल्या सैनिकांसाठी उभा करायचा आहे. तुमची इच्छा असेल तर 1 रुपयापासून कितीही योगदान तुम्ही देऊ शकता. कोणी दिलं घ्यायचं, तिथल्या तिथं पावती द्यायची. कुणाच्या घराचा उंबरासुद्धा मी ओलांडला नाही, चहा पाणी गप्पा नाही. लोकांनी माझ्यावर का विश्वास ठेवावा, पण ठेवला. पण बड्या महालवाल्या लोकांनी दारं लावून घेतली. म्हणून मी ते वाक्य उच्चारलं की गरीब श्रीमंत आणि श्रीमंत गरीब. खूप आहे माझ्याकडे पण माझी देण्याची दानत नाही आहे. त्यामुळे दातृत्व हा संस्कार आहे आणि हा संस्कार समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचे अनुभव तुम्हाला सांगते. इथं ठाण्यामध्येच म्हणून मुंबईकरांना मी खूप मनापासून धन्यवाद देते. समितीचा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये एक प्रेझेंटेशन जे मी दाखवते, सेवा परमो धर्मा म्हणून, त्याच्यातनं कार्यक्रम संपल्यावर आपोआप लोक बोलायला येतात, गप्पा मारायला येतात. एक आजी मला भेटायला आल्या. त्यांनी माझे हात असे हातात घेतले
आणि हात माझा धरल्यावर मला जाणवलं माझ्या हातात काहीतरी आहे. नंतर हात असे केल्यावर मला त्यांनी हातातली पाटली काढून दिली होती सोन्याची माझ्या हातामध्ये. तर मी बघत राहिले, म्हणलं आजी हे मी नाही घेऊ शकत. त्या म्हणल्या का? म्हणलं आजी असं आहे, ही गोष्ट मी ती पाटली मी राष्ट्रसेवा कार्यासाठी नाही वापरू शकणार आहे ना. याचं जे काही व्यवहार तुम्हाला करायचा तो तुम्ही पूर्ण करा, मग तुमच्या इच्छेनुसार ते पैसे द्या, आपण ते राष्ट्रसेवा कार्यासाठी वापरू. अहो अगम्य आणि असं अशक्य असे अनुभव आले. तुम्हाला ऐकून अशक्य वाटेल. आधी आपण त्यातपूर्वी तो प्रवास बघूया आणि तिथं आले की ते अनुभव मी तुम्हाला सांगते. हे आहे सोल्जर्स आणि बॅक जाणं जरा बॅक. सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन. सिर्फ नाव देण्यामागचा उद्देश आहे असा, सिर्फ मतलब बस इतना असा ही, बस उनके लिए. आणि त्याच्यासाठी ही माझी प्रेरणास्थानं छत्रपती शिवाजी महाराज. हेच स्थान का, हाच राजा का. असंख्य राजे आपल्या भारतात होऊन गेले. यशवंत, गुणवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, श्रीमंत, योगी. हे त्यांचं योगित्व मला खूप भावलं. कारण सत्ता आली ना की विरक्ती नसते, आसक्ती असते. आणि विरक्ती असून असलेला राजा हा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी स्वराज्य आणि सुराज्याचं स्वप्न पाहिलं, जे सत्यात उतरवलं. आणि तिसरे म्हणजे अनादिमी, अनंतमी, अवध्यमी, भला मारेल रिपू जगती असा कवण जन्मला. काय ताकद माणसाची. अक्षरशः तुम्हाला सांगते, ह्यांचं नाव जरी घेतलं तरी मला स्वतःची लाज वाटायला लागते. पोटचं मूल कमावल्यावर सुद्धा कुटुंबाची आठवण न येता न ने मजसीने परत मातृ सागरा प्राण तळमळा. ती तळमळ मातृभूमीसाठी होती. पोटचा मुलगा गमावल्यासाठी नव्हती. अशी माणसं राष्ट्रात आपल्या असताना आपल्याला जर त्यांची किंमत नसेल आणि त्यांचा त्याग आपण जर जपू शकत नसू तर त्या जगण्याला काय अर्थ आहे. आणि म्हणून माझं हे आदर्श राष्ट्रसेवा कार्यातलं दुसरं दैवत. नेक्स्ट. काही क्षण आपण आमच्या सैनिकांचं स्मरण करायला एक क्षण उभं राहूया, तरच मी पुढे बोलू शकेन. धन्यवाद. नेक्स्ट. मग हा प्रवास मी म्हटलं तसं 1999च्या कारगिलच्या युद्धापासून आम्ही ह्या वीरपत्नींच्या घरी जायला सुरुवात केली. तेव्हा बघा अक्षरशः त्या घरात गेलं ना की ती छोटी छोटी मुलं पहा. आणि मग मला असं वाटायचं की ही जर माझी मुलगी असती तर मी तिचा हात सोडून दिला असता का, माझा काय संबंध आहे म्हणून. या मुली किती लहान आहेत. ही आहे निशा गलांडे. उरी अटॅकमध्ये हिच्या पतीला वीरमरण आलेलं होतं. आणि घरी जेव्हा मी गेले, ह्या माणसांनी ना मला समृद्ध करून सोडलं. समृद्ध तुम्हाला सांगते, भेट देऊन आम्ही निघालो होतो. आणि निघालो तेव्हा आम्ही गाडीत आमच्या बसणार, तेव्हा तिच्या घरचे जे कोण त्यांचे तिचे दीर आणि भावंडं होती ते ताई 2 मिनटं थांबा. म्हटलं का हो, काय झालं. तर त्यांनी काय करावं माहिती आहे, पोतभर शेंगा शेतातले आणून. अहो म्हटलं मी हे नाही घ्यायला आले. अहो देणं जे आहे ना यांच्याकडनं शिकावं. मी कशासाठी गेले होते, मी तिला भेटायला गेले होते. तिचं सांत्वन हा शब्द चुकीचा आहे. तिला धीर द्यायला, तिला उभं करायला मी गेले होते. पण हीच माणसं आमचं स्वागत करत होती. म्हणजे इथं मला कुठेतरी शरम वाटायला लागली की बापरे, मी आता कशी जाऊ यांच्या घरी. आणि मग हिचं जेव्हा बघितलं की आता बाई ही शिकणार कशी, तेव्हा ती 10वी पण झालेली नव्हती आणि 2 पदरात मुलं होती. नवरा काय पोस्ट त्याची होती, कुठे शहीद झाला, पुढे आपलं जगणं कसं, ते पेन्शन कसं मिळवायचं, सगळ्या गोष्टी बऱ्याच असतात त्याच्यामध्ये. मग तिच्याशी भेटून काही घरांमध्ये तुम्हाला सांगते, मी स्पेसिफिक या मुलीचं नाही म्हणत, अनेक घरांमध्ये मला अनुभव असे आले की ह्या मुलींशी मला इंटरॅक्शन करता आली नाही. कारण का, 2-3 गोष्टी. कुठे स्वार्थ आणि निस्वार्थ जगणं कसं होतं बघा. त्या मुलींशी का नेहमी संवाद साधायचा, तर मी त्यांना 2-3 गोष्टी सांगायचे की एक तर सही वाचल्याशिवाय करू नको. दुसरी गोष्ट, जे काही पेन्शन तुला मिळेल त्यासाठी तुझं भविष्य सुरक्षित कर आणि मुलांचं शिक्षण आणि स्वतःचं आरोग्य याला मुली तू नक्की महत्त्व दे. आणि स्वतःच्या हक्काच्या 4 भिंती तरी नक्की उभ्या कर. तो बंगला असावा असं नाही, एक खोली असावी, पण तिथनं मला कुणी उठ म्हणता कामा नये. असे एक स्वतःचे पाय नक्की भक्कम रो. आणि त्यासाठी तुला जी काही मदत लागेल तिथं मी आहे. कोरडेपणाने देऊन कधी मी शब्द बोलून आले नाही.
त्या मुली आजही माझ्या घरी येतात, त्यांची मुलं येतात. म्हणजे मी जन्मदाती एका मुलाची आई असले ना, तरी अशा अनेक मुली मला आहेत आणि अशा अनेक मुलींची मी आई आहे, याचा मला जास्त आनंद आहे. आणि हे केवळ तुम्ही कधीही आमच्या घरी या, आमच्या माध्यमातून मी ह्या मुलींची तुमची ओळख पण करून देऊ शकते, पण असा तो प्रवास आहे. नाही ठीक आहे. आणि मग नेक्स्ट असं करत 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 मग काय केलं, समाजापर्यंत हे कसं पोचवू. माझी वेळ संपली की सांगा. नेक्स्ट मुलांमध्ये, कारण लहान मुलांना काय असतं बघा, मी चुकीच्या पद्धती या सगळ्या ठिकाणी मांडते की वाढदिवसाला गेलं ना की आम्हाला काय असतं रिटर्न गिफ्ट. हे कुठं रिटर्न आम्ही निरपेक्ष सेल्फलेसली का नाही देऊ शकत, कारण आम्ही मोठी माणसं ते करत नाही म्हणून पुढच्या पिढ्यांपर्यंत जात नाही. म्हणून पुण्यामध्ये जी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आहे त्यांची शाळा आहे, तिथं मी ते प्रेझेंटेशन पूर्ण दाखवलं आणि मुलांना सहज आवाहन केलं की मुलांना दरवर्षी तुमचा वाढदिवस करता, काय करता रे मॅडम, केक कट करतो. म्हटलं बाळांनो ही आपली संस्कृती आहे का रे, औक्षण आपण का करतो, थोडं आजी आजोबांना आईला विचारा म्हणलं. म्हणून यावर्षी तुमचा वाढदिवस नाही केला तर चालेल का. हो पण म्हटले का, मला त्याचं उत्तर सांगता. म्हटलं का, मी तुम्हाला अशी खूप मुलं दाखवते बाळांनो, म्हटलं की ज्यांचे बाबा आता नाही आहेत, ते नाही आहेत पण त्या मुलांच्या वाढदिवसाला पण ते येणार नाही आहेत. मग अशा मुलांसाठी तुम्ही ते तुमचेच भावंड आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी काही करू इच्छिता का. जोरात प्रतिसाद आला आणि ह्या मुलांनी त्यावेळी ह्या ज्या माझ्या उजव्या डाव्या हाताला वीरपत्नी आहेत, त्या प्रत्येक वीरपत्नीला 35,000 रुपये मुलांनी गोळा करून दिले. आणि त्यावेळी मी त्या मुलांना बोलवून त्यांच्या हस्ते ते दिले. म्हणजे तुम्हाला तो डायरेक्ट थेट आनंद मिळू दे आणि समाज सैन्य दलाशी जोडला जाऊ दे, ही त्याच्यामागची धडपड होती. हे बघा, ही ती सगळी मुली आणि या वीरपत्नी. नेक्स्ट. आणि मग मी म्हटलं आयडॉल्स, आपण नुसती बडबड करायची पण आपण जर समाजाला ते देण्यासाठी स्वतः काही केलं नाही तर उपयोग काय. हे आहेत ते 3 परमवीर चक्र विजेते, 21 परमवीर चक्र विजेते, त्यातले 3 जण जीवित आहेत. त्यातले हे आहेत, डावीकडे आहेत एअर मार्शल भूषण गोखले, त्यांच्या शेजारी जे पगडी घातलेली आहेत ते आहेत मी ऑनरी कॅप्टन बाना सिंगजी, ज्यांनी माझ्या सियाचीनच्या विचार माझ्या मनात रुजवला. त्याच्यामध्ये आहेत योगिंदर सिंग यादव, सगळ्यात लहान वयात हायेस्ट गॅलंटरी अवॉर्ड मिळवणारे, कारगिलच्या युद्धामध्ये 16 गोळ्या शरीरात शिरलेल्या असताना सुद्धा शत्रू संगिनीने भोसकून पाहत होता, आसपासचे सगळे साथीदार मृत्युमुखी पडलेले होते आणि त्यावेळीसुद्धा जे काही शत्रू पक्षाकडनं कानावर पडत होतं ते माझ्या कमांडिंग ऑफिसरपर्यंत पोचवायला स्वतःचं शरीर असंच खुरडत पार कड्यावरून खाली लोटून दिलं होतं. माहिती नव्हतं मी खाली पडलोय तो पाकिस्तान आहे का भारत आहे. स्वतः पलीकडचं जगणं का, स्वतःचं कुटुंब मुलं बाळं सैनिकांना नसतात, असतात, पण स्वतः आधी राष्ट्रप्रथम हे त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. आणि तिसरे आहेत संजय कुमार. ह्या तिघांना तुम्हाला सांगते 2,500च्या वर सभागृह स्तब्ध होतं 3-3.5 तास. एरवी आपण म्हणतो सिनेमासुद्धा त्याला इंटरव्हल होते हो, या कार्यक्रमाला इंटरव्हल नव्हती. हे 3 जण बोलत होते आणि सभागृह स्तब्ध होऊन ऐकत होतं. कारण बानासिंगजी सांगत होते अहो काय माणसांची उंची मोजावी आपण. 21,153 फुटावर. बहन जी उस वक्त तो हमारे हाथ पैर काम नहीं करते थे, सामने का कुछ दिखता नहीं था, जब सांस लेते थे और सांस छोड़ते थे वहाँ के नीचे नाक के नीचे ऐसे बर्फाचे आपण म्हणतो तुकडे तुकडे तसे लोंबायचे. कशी ती पोस्ट काबीज केली असेल आपण विचार करा. आणि या माणसाची उंची कुठं, आपण म्हटलं ना श्रीमंती जी मी सतत माझ्या तोंडात हा शब्द येतो, ती या माणसाकडनं आणखीन शिकायला मिळाली. हायेस्ट गॅलंटरी अवॉर्ड त्यांना मिळाल्यानंतर ह्या कामगिरीबद्दल ते जम्मू आणि काश्मीर राज्याचे आहेत. त्यांना 160 रुपये. आपल्याकडे शौर्याची आणि त्यागाची किंमत बघा. 90च्या दरम्यानची घटना असली तरी 160 रुपये जम्मू काश्मीर राज्याने दिले. आणि आपण सगळेजण याच्या बाबतीत ज्ञात आहोत की क्रिकेटचा 1 बॉल मैदानावर खेळणारा किती लाख आणि कोटी मिळतात. 2 क्षेत्रांची तुलना होऊ शकत नाही. मग तो आम्ही फक्त शाब्दिक निषेधापुरते पुढे असतो. पुढे मग पंजाब गव्हर्नमेंटनी काय केलं, त्यांना त्यावेळी 25 लाख रुपये, 25 बिघा जमीन आणि एक पेट्रोल पंप देऊ केला. आमच्या सैन्य दलाविषयी सिव्हिलमध्ये फार मोठे गैरसमज आहेत, त्यातला हा एक आहे की यांना सगळ्या गोष्टी फुकट मिळतात. मग ज्यांना असं वाटतं त्यांनी जरूर आपली मुलं सैन्य दलात पाठवावीत, म्हणजे फुकट जे आहे ते मिळेल. तर हा पेट्रोल पंप दिला आणि त्यांना फक्त एक छोटीशी अट घटली पंजाब गव्हर्नमेंटने की तुम्ही ना तुमचं जम्मू काश्मीर राज्य सोडा आणि आमच्या पंजाबमध्ये येऊन राहा. आपली व्यावहारिक बुद्धी काय सांगते, काय हरकत आहे, 25 लाख रुपये त्या काळात, 25 बिघा जमीन, एक पेट्रोल पंप, पुढच्या कित्येक पिढ्यांचं सोनं झालं ना. सोडलं जम्मू काश्मीर, फरक काय पडतो. मातृभूमी, जननी आणि जन्मभूमी याचं महत्त्व नुसतं तोंडाने बोलणार नाही, जगणारे ते म्हणजे नाही. जिस भूमी पर मैंने जन्म लिया है वही पे मैं ठीक हूँ असं म्हणून ही सगळी भौतिक समृद्धी नाकारणारं हे व्यक्तिमत्व आहे
किती त्यांना 100 वेळा लोटांगण घातलं तरी आपण थिटेच आहोत. आणि ह्या व्यक्तीने तो विचार इथं दिला की वहाँ के फौजी बहन के लिए सास के लिए अगर कुछ कर सकती हो. मग तो प्रवास सुरू झाला. नेक्स्ट 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 मग आपण पाहूया. मग म्हटलं सियाचीन वाचत तर होते. नेक्स्ट आपल्या कम्फर्ट झोन आपण जो म्हणतो, वर्किंग कंडिशन्स आणि आपल्या सियाचीनच्या सैनिकांच्या वर्किंग कंडिशन्स, एक चूकसुद्धा थेट मृत्यूला सामोरी जाते. बर्फाचे कडे. नेक्स्ट बघा कसे कडे आहेत. एक चूक मी म्हटलं ना, टीमवर्क काय आहे बघा. 60-80 डिग्रीचे बर्फाचे कडे आहेत. हे चढून वर जायचे. पाठीवर शस्त्रास्त्र आहेत, खाण्याचं साहित्य नाही आहे. नेक्स्ट ही हिमवादळं. म्हणजे काय, म्हणजे आपण म्हणतो गाडला गेला ना ह्याच्या खाली एखादा सैनिक, तर आपण काय कशाची कॉस्ट आपण मोजतो. आपलं राष्ट्र हर रोज, आत्ता आपण इथे मी बोलतेय तुमच्याशी, सैनिक तिथं उभे आहेत आपले, आणि त्यांच्या जगण्यानी ही अस्वस्थता आहे माझी की मी किती कम्फर्टमध्ये जगून, माझी तक्रार आहे गरम होते, मला घाम फुटते, माझी लायकीच तेवढी आहे ना कारण. पण इथे बघा कोणतीही तक्रार नाही. माहिती आहे कोणताही क्षण आपल्याला मृत्यूला सामोरं जायचं, पण ते हसत तयार आहेत. म्हणून म्हटलं जरा याद करो कुर्बानी, आम्हाला शिकवायची वेळ आली हो. ती गाणी ऐकताना ना मला अस्वस्थ व्हायला होतं. नेक्स्ट आणि हा श्वान, मला ह्या प्राण्यांचं ना खूप कौतुक वाटतं. सैन्य दलामध्ये हे श्वान, खच्चर, घोडे यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि ह्या श्वानाचं आपण इमान जर नागरिकांमध्ये रुजलं ना तर आपलं राष्ट्र समृद्ध आहे. त्या हिमवादळामध्ये जेव्हा आपले सैनिक गाडले जातात बर्फाखाली, तेव्हा कुठलीही टेक्नॉलॉजी काय काम करेल ह्याच्यापेक्षा कित्येक पटीने ॲक्युरेट काम हे श्वान करतात. त्याला मी कुत्रा शब्दच वापरत नाही. लोकेट करणं की कुठं हा सैनिक खाली असेल, काय ट्रेनिंग आणि दिलेलं ट्रेनिंग जीवनात उतरवून राष्ट्रासाठी सेवा बजावणारा हा प्राणी आहे. ह्याच्याकडनं सुद्धा शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. नेक्स्ट आणि म्हणून मग आम्ही ट्रस्ट एस्टॅब्लिश केला, सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन, आणि त्याच्या माध्यमातून हा पहिला ऑक्सिजन जनरेशन प्लांट. हे आहेत लेफ्टनंट जनरल YK जोशी. काय माणसं आहेत अहो. मी माणसातला देव ह्या युनिफॉर्ममध्ये पाहिला. कुठल्याही अशानं रिझर्वेशन्स नाही, तितकी दिलखुलास, तुम्ही कुठलीही गोष्ट त्यांच्यापुढे म्हणायचीच गरज नसते. आतून समजून वागणारी, आपल्या सगळ्यांसाठी जगणारी आणि सगळ्यांसाठीच प्राणांचं बलिदान करणारी ही माणसं आहेत. हा पहिला प्लांट आम्हाला तिथे हँडओव्हर करताना अलौकिक आनंद झाला, अलौकिक. आणि म्हटलं पुन्हा श्रीमंती आली. तिथं मागे तुम्हाला काही सैनिक उभे दिसत आहेत. त्या हँडओव्हर सगळं झालं आणि दुसऱ्या मिनिटाला ते माझ्यासमोर आले आणि म्हटले बहनजी नमस्ते, आपको पता है आपने क्या किया है. तर मी अशी फक्त बघत राहते या युनिफॉर्मकडे आणि म्हटलं हाँ जी बोलिए. बहनजी आपने तो भगवान का काम किया है. बस मला अजून काय हवं आयुष्यात. परमेश्वराने जर सगळ्याच गोष्टी आपल्याला दिल्यात आणि आपण जर स्वतः पलीकडे जगू शकत नसू राष्ट्रासाठी, तर मग जगण्याला अर्थ काय. ती संधी परमेश्वराने दिली आणि ते कार्य पूर्ण झालं, हे स्वप्न आयुष्यातलं पूर्ण झालं, असा आनंद नव्हता. नेक्स्ट हे सगळे तिथं कमांडिंग ऑफिसर आणि ही सगळी लोक. नेक्स्ट आता आपण ऑक्सिजन जनरेशन प्लांट म्हणजे बऱ्याच जणांना काय वाटलं काही कन्स्ट्रक्शन आहे, तर हा एक 20 फुटी कंटेनर आहे. पूर्ण कंटेनराइज्ड ती सिस्टीम आहे. कारण ही गोष्ट सैन्य दलाला देताना त्याच्यामागे एक 2-3 हेतू होते. एक म्हणजे तिथं मॅनपॉवर वाचावी. दुसरी गोष्ट तिथं होणाऱ्या कॅज्युअलिटीज ह्या केवळ आणि केवळ ऑक्सिजन अभावी होत होत्या, त्या वाचाव्यात आणि आपल्या सैनिकांचे प्राण ते गमवतात ते होऊ नये म्हणून उत्तमोत्तम असं द्यायचं होतं. म्हणून जर्मनीहून आम्ही हा प्लांट इम्पोर्ट केला. एका सिंगल क्लिकवर याचं काम सुरू होतं. एका मिनिटाला 224 लिटर असा आउटपुट आहे त्याचा. आणि नुसतं ऑक्सिजन जनरेशन प्लांट नाही तर रिफिलिंग सेंटर, म्हणजे तो ऑक्सिजन तयार केला गेला, पण तयार झालेला ऑक्सिजन छोट्या सिलेंडरमध्ये भरून, कारण हाय अल्टिट्यूडला जाताना पाठीवर वजन घेऊन चढणं अवघड आहे, म्हणून तो छोट्या बेबी सिलेंडरमध्ये भरून ते सैनिक आपले पुढे जातात. तसे सिलेंडर तिथे भरलेही जातात, म्हणून रिफिलिंग सेंटर पण त्याच्यातच. हा व्हिडिओ आहे, आपण जर क्लिक केला तर 10-12 सेकंदात आपण ही सिस्टीम काय काम करते पाहूया. आवाज आहे का बघा जरा, आवाज आहे. मग एअर प्रेशर, हे ते बेबी सिलेंडर आहे.
अशा पद्धतीने ही यंत्रणा कार्यरत राहते. कारण इथे आपण बघा ऑक्सिजनबरोबर अनेक कंटेंटसुद्धा इन्हेल करतो. तिथं प्युअर ऑक्सिजन लागतो आणि तो ऑक्सिजन या यंत्रणेमार्फत आपल्या सैनिकांना मिळतो आहे आणि ज्याचा उपयोग 35 ते 40 हजार सैनिकांना, म्हणून म्हटलं जगणं कसं हवं, तर स्वतः पलीकडे अनेकांसाठी जर आपण जगणं शकलो तर ते खरं जगणं असतं आणि असं सुंदर जगण्याची संधी परमेश्वर कृपेने मला लाभली आणि हा पहिला ऑक्सिजन जनरेशन प्लांट आम्ही सैन्य दलाला 4 ऑक्टोबर 2019 रोजी हँडओव्हर केला आणि आता दुसरा ऑक्सिजन जनरेशन प्लांट 15 एप्रिल 2022ला नुकताच आम्ही जम्मू काश्मीरला कुपवाडा इथे 168 मिलिटरी हॉस्पिटलला आम्ही हँडओव्हर करून आलो, ज्याचा उपयोग 60,000 सैनिकांना होणारे मिनिमम. म्हणजे हे जे जगणं आहे ना, या जगण्यातला जो आनंद आहे तो खरा आहे. आणि मला नेक्स्ट आनंद ह्याच्यासाठी होतो आहे की इथं वरच्या फोटोमध्ये त्या आत्ता नुकता जो ऑक्सिजन जनरेशन प्लांट आपण हँडओव्हर केला तिथे कोअर कमांडर DP पांडे आहेत. मी डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांच्या डावीकडे ते उभे आहेत. त्यांना एक मिनटं, मला डोळे लावून लक्षात दिसणार. म्हणजे ही माणसं काय ग्रेट आहेत. ते कोअर कमांडर तिथले IS कॉप्स चिनाचे. त्यांना आजच युद्ध सेवा मेडलनी सन्मानित करण्यात येते. आत्ता 5 वाजता ती सोहळा साजरा झालेला आहे. त्यामुळे अशा माणसांच्या संपर्कात राहणं, त्यांच्याकडनं स्वतः पलीकडचं जगणं, अशी ही जर्नी या 2 प्लांटच्या माध्यमातून झाली. आणि आता पुढे जे आम्ही काम करतो आहे त्यामध्ये आमचे अजून 3-4 प्रोजेक्ट्स आहेत. हे बघा, हे आत्ता जो नुकता आम्ही ऑक्सिजन जनरेशन प्लांट हँडओव्हर केला जम्मू काश्मीरला कुपवाडा इथे. नेक्स्ट. हां. आणि आज त्या इथं आलेले मुंबईकरांचं योगदान जे मी म्हटलं आत्ता मगाशी अनिल काळे आणि हेमा काळे इथं उपस्थित आहेत. त्यांच्या जाऊबाई मेघना काळे यांनी तिथं वीज नाही, त्यामुळे तिथं जनरेटर सेट आपल्याला लागतो. तो जनसेट मेघनाताई काळ्यांनी डोनेट केलेला आहे तिथे. म्हणून म्हटलं देण्याची इच्छा असेल तर माणसं खूप आपलं मोठं योगदान, आणि आम्ही थेट काम, कारण आमच्या परमेश्वराने दिलेलं खूप भरपूर आहे आमच्यापाशी, पण समाजाने दिलं तर ते राष्ट्रसेवा कार्यासाठी उपयोगी आणण्यासाठीची धडपड आहे. नेक्स्ट. आणि मग 4 ऑक्टोबर पहिला प्लांट जेव्हा आम्ही दिला 4 ऑक्टोबर 2019ला हँडओव्हर करून आम्ही जस्ट पुण्यात आलो होतो. पुढची कामं आमची सुरू होती आणि PMO सेक्रेटरीकडनं आम्हाला फोन आला, नमस्ते आप सुमेधा जी बात कर रहे हो. म्हटलं हाँ जी बोलिए, हम PMO सेक्रेटरी से बात कर रहे हैं. हमारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने आपको 18 अक्टूबर को BKC में बॉम्बे में बुलाया है मिलने के लिए. माझा विश्वास बसला नाही, घाबरून मी फोन दिला नवऱ्याकडे. म्हटलं फेक फोन असेल, मला कशाला मोदीजी बोलवतात, मी कोण लागून गेले. पण राजकीय गोष्टींशी माझा कुठलाही संबंध नाही, पण आपल्या भारत देशामध्ये कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये कुणीतरी चांगलं काम करत असेल तर त्याची दखल घेऊन पाठीवर थाप देण्याचा मोठेपणा तरी या व्यक्तिमत्वामध्ये आहे. आणि अक्षरशः तुम्हाला सांगते, खूप अविस्मरणीय अशी भेट. फक्त 7 मिनिटाची अपॉइंटमेंट आम्हाला होती. चालणार आहे ना बोललेलं? हां, 7 मिनिटाची अपॉइंटमेंट होती आणि प्रत्यक्ष 32 ते 35 मिनटं ही व्यक्ती आमच्याशी संवाद साधत होती. प्रचंड रॅली बाहेर होती, बाहेर 25-30 हजार माणसं इथं BKCला उपस्थित होते, पण त्यांनी आमच्यासाठी 5 ते 7 मिनिटाची 32-35 मिनटं केली. सगळं समजावून घेत होते. एक म्हणतात ना, एक दिव्य व्यक्तिमत्व आहे, एक पॉझिटिव्हिटी, तेज आहे चेहऱ्यावर. आणि मी म्हटलं आम्हाला दोघांना असं पार एक्सरेनी नजरेतच असं तेज आहे ना की पार आरपार तुम्हाला ते बघतात की तुम्ही खरे आहात खोटे आहात. आमची फाईल आम्ही त्यांना दिली की काम आम्ही काय करतो. एवढी मोठं व्यक्तिमत्व, हां असं म्हणून ते पुढे नेऊ शकतात एक एक पान. थॉरोली ही व्यक्ती आम्हाला, हां हे काम कुठं केलं, कसं केलं, समाजाला कसं जोडलं, पैसा कसा उभा केलात, 2.5 कोटी तुम्ही दोघांनी उभे केलेत आणि समाजाने दिले. मग त्यांनासुद्धा ही आश्चर्याची गोष्ट होती, कारण समाजाचा आर्थिकदृष्ट्या विश्वास संपादन करणं ही सोपी गोष्टी नसते, पण दिलेला पैसा हा तिथपर्यंत पोचवणं हे एक महत्त्वाचं काम असतं की जे करणं ही परमेश्वरी बुद्धीच आपल्याकडनं करून घेते. आणि मग ही अशी अविस्मरणीय भेट, त्यांनीही या कार्याची दखल घेतली. आणि नेक्स्ट 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 हे आहेत आपले, वाईट वाटतं आता हे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये नाही, आदरणीय जनरल चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, भारताचे पहिले तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत आणि मधुलिका रावत. माझ्या डाव्या हातात जे आहेत ते जनरल लेफ्टनंट जनरल खंडारे, मिस्टरांच्या उजवीकडे आहेत ते कर्नल बिपिन शिंदे.
म्हणजे राष्ट्रासाठी सामान्य नागरिक जर काही करू शकत असेल तर त्याच्या धडपडीला साथ देणारी, अक्षरशः जनरल बिपिन रावतांचे शब्द मला आठवतात की बहन जी आपके बारे में हम क्या बताएं, अगर राष्ट्र ऐसा खड़ा हो जाए ना फौजी भाइयों के लिए तो हमारा राष्ट्र कुछ भी कर सकता है फौजी भाइयों के लिए. त्यांना सुद्धा त्या कार्याचं कौतुक वाटलं, कारण केवळ सैनिकांसाठी एक्सक्लुझिव्हली करणं ह्याच्यासारखा आनंदच वेगळा होता. नेक्स्ट, त्यामुळे ही पाठीवर थाप मिळाली. या व्यक्तिमत्वाला कोण ओळखत नाही. अशांचे आशीर्वाद. आणि ह्यांनी सुद्धा मला खूप छान शिकवलं की अशी कामं सुरू करताना अडथळे येतात, संघर्ष निर्माण होतो, विरोध तर लोक करतातच, टीका 100% करतात. ते पचवायचं असेल आणि नुसतं इथं समोर बसून काय करायचं ना ही लोक मला साथच देत नाहीत. असा हात करून म्हणण्यापेक्षा मी जे ह्या सगळ्यांकडे पाठ केली तर आपोआप तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात ना. नजरिया, हा नजरिया एक ही माणसं आपल्याला देतात की दृष्टी बदला, सकारात्मकता ठेवा, काम खूप सहज पुढे जातं. माणसातलं वाईट शोधायला शिकायला लागत नाही, पण चांगलं त्याच्या मनापर्यंत पोचायला मात्र संघर्ष करावा लागतो. आणि संघर्षाची ताकद देणारी ही अशी माणसं आहेत की जी मला आशीर्वाद देतात. नेक्स्ट, मुंबई हा FOB आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. एल्फिस्टन ब्रिज का हो आम्हाला आर्मीला बोलवलं? आर्थिक राजधानी आपली मुंबई. सैन्यदलाला पाचारण करावं लागलं कारण तिथे विश्वासार्हता आहे, 100% आउटपुट आहे, काम चोख आहे. नाही तर आज खणलं की परत दुसऱ्या वर्षी तिथं खड्डा पाहिजे, तिथं आमची खासियत आहे, पण तिथं ही खासियत नाही आहे. मग मी मुंबईकरांनाच इथे कुठं आपण कार्यक्रम केला, मुलुंडला, मी कमिट केलं होतं की ह्या माणसांना मी तुम्हाला भेटवते. सुंदर कार्यक्रम झाला. पण गंमत सांगते, सैन्यदल कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे हा. जेव्हा या माणसांना सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलं आणि मुंबईची खूप लोकं तिथं मुलुंडला आली होती. आम्ही पुण्याहून निघालो आणि आम्हाला फोन आला ही माणसं पोचू शकत नाहीत. आता कुणाशी आम्ही संवाद घडवणार? ह्या खोटेपणा तर चालणार नाही कामामध्ये. खूप धडपड केली, यशस्वी झालं. पण नंतर जेव्हा मी फॉलोअप घेतलं हायर अथॉरिटीला की सर अशी परमिशन तुम्ही देऊन नाकारलीत का? तर ते म्हणले ऐसा है ना बहन जी, ऐसे बहुत सारे ब्रिज आर्मी खड़े कर देती है, उसमें ऑनर करने वाली कौन सी बात है? अरे बापरे, मी तर माझ्या एवढ्या कामाचं पारितोषिक म्हणून अपेक्षा करणारी सामान्य स्त्री आहे आणि इथे तर अशी हजारो कामं रोज उभी राहत आहेत, पण आम्हाला माहितीच नाही आहे. ऑनर करने वाली कौन सी बात है? ये तो हमारी ड्यूटी है. हे कर्तव्याची भावना राष्ट्राप्रती हे सैन्यदल जगण्यातनं दाखवतं. आणि हे जर मी समाजापर्यंत पोहोचवलं तर कुठंतरी आता राष्ट्र तेज नक्की उभं राहू शकतं. त्याच्यासाठी हा धडपडीचा प्रवास आहे. नेक्स्ट किती तुम्हाला सांगू, तरुणाई स्वतः पलीकडे जगणारी, सॅक्रिफाईस, कुठं व्याख्या आहे त्याची? आमचे पुण्याचे मेजर शशीधर नायर हे जम्मू काश्मीरच्या ऑपरेशनमध्ये शहीद झाले आणि ह्या मुलीशी त्यांचं लग्न झालं होतं. पण ते त्यांचं लव्ह मॅरेज होतं आणि त्यांनी तिला कमिट केलं होतं की माझ्या ह्या मोहीम मिळून आलं की आपण लग्न करू. आणि एंगेजमेंट झाली आणि आमच्या तृप्ती नायरला अशा असाध्य रोगांनी ग्रासलं की डे बाय डे तिचा एक अवयव असा निकामी होत चालला. तेव्हा बोथ वे पेरेंट्सनी सांगितलं की डॉक्टरांनी की यू डोंट गेट मॅरिड, हां, कारण तुमचं वैवाहिक जीवन पुढे सुखाचं होणार नाही. पण तरीसुद्धा दिलेला शब्द, जेव्हा मी हिला शब्द दिला की मी तुझ्याशी लग्न करीन तेव्हा ती फिजिकल फिट होती. आता जर तिच्या वाट्याला हे आलं आहे तर मी तिला नाही हात तिचा सोडणार नाही. आणि मेजर शशीधर नायरनी प्रत्येक आपल्या पोस्टिंगला आपल्या बायकोला हातावर उचलून न्यायचे, व्हीलचेअरवर बसवायचे, सगळीकडे न्यायचे. आज ती व्यक्ती जी अस्तित्वात नाही, राष्ट्रासाठी ते शहीद झाले. मग हिच्यासाठी कोण उभं राहणार? मग आमच्या माध्यमातून आपल्यासारखी माणसं आहेत. या मुलीच्या दैनंदिन ट्रीटमेंटला प्रचंड खर्च येतो. पण तुम्हाला सांगते, कुठलाही फौजी परिवार आजपर्यंत माझ्याकडे आला नाही की मला ही मदत हवी आहे. कधी रडत बसले नाहीत की आमच्या वाट्याला असाल आणि कुठं राष्ट्रवासियांना त्याची कदर आहे वगैरे, कुठंही नकारात्मकता नाही आहे. पण मी समजते ही माझी जबाबदारी आहे. आज ती मुलगी व्हीलचेअरवर आहे, हसत असते. मग तिला काही ऑनलाईन घरबसल्या ती काम करते, मग ती एंगेज राहते. तिने कुठल्या बळावर उभं राहायचं? ऐन तरुण वयात हे तिच्या समोर आलं, यात तिचा काय दोष आहे? ऑपरेशनमध्ये नवरा शहीद होणं यात त्या तरुण मुलीचा काय दोष आहे सांगा? पण इंटिरियरला आपल्या राष्ट्रामध्ये अजूनही अशी मानसिकता आहे, काय पोरगी आहे, असे पंजाबी ड्रेस घातले तरी काय आहे, नवरा मेला आणि अरे अच्छा, म्हणजे तिने कसं जगणं अपेक्षित आहे तुम्हाला? मग ह्या मुलींसाठी या लेव्हलपासून उभं राहणं गरजेचं आहे, जे करताना मला खूप आनंद होतो. असे स्वतःच्या जगण्यातनं त्याग कसा असतो हे दाखवणारी ही मुलं आजही आपल्या समाजामध्ये आहेत. नेक्स्ट, मग आम्ही काय करतो? समाजाला जोडून घेणं ही जी काय करतो आपण, तर विविध सणवार आपण साजरे करतो. नवरात्रामध्ये आपण कुमारिका पूजन करतो, बऱ्याच घरात नाही होतं. तर ह्या शाळेतल्या मुलींनी
या एका आपल्या शहीदाच्या 2 जुळ्या मुली आहेत, पलीकडे पण त्या मुली खुर्चीवर बसल्यात. त्यांचं कुमारिका पूजन करायला पुण्यातल्या एका शाळेतल्या मुलींनी त्यांना बोलवलं आणि त्या मुलींचं पूजन केलं, त्यांना शाळेच्या भेटवस्तू दिल्या. समाज सिव्हिल सैन्य दलाशी जोडला गेला, त्या परिवाराशी जोडला गेला. ही ती आमची धडपड आहे. नेक्स्ट 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 एका शाळेची अशीच मुलं आहेत की त्यांनी मग असंच वाढदिवस किंवा कुठल्या ऑकेजननी स्वतः पैसे जमवले आणि या वीर नारींच्या घरी नेऊन, तिकडं नाही जाता आलं तर ही मुलं मला घरी आणून देतात. मग त्या शाळेच्या नावाने आम्ही त्यांची पावती देतो आणि ते पैसे त्या कुटुंबासाठीच वापरले जातात किंवा या राष्ट्रसेवा कार्यासाठी. नेक्स्ट 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 हां, हे सुद्धा एक प्रोफेसर देशमुख फॅमिली आहे. ते सुद्धा ही सोनाली फराटे या ज्या छोट्या मुली दिसत आहेत ना तिच्याबरोबर, ऑपरेशनमध्ये जेव्हा त्यांचे बाबा शहीद झाले तेव्हा ह्या मुली जुळ्या मुली 1च वर्षाच्या होत्या. त्या मुलींना त्यांचे बाबा आठवत पण नाहीत. आज ही आमची मुलगी म्हणून आम्ही दोघांनी अशा 2 मुली छान दत्तक घेतल्यात की ज्याचे आम्ही आई बाबा आहोत. मला याचा खूप आनंद वाटतो की यांच्यासाठी उभं राहण्याच्यासारखा जीवनात आनंद नाही आहे. नेक्स्ट, हे तुम्ही क्रीडा पत्रकार ओळखत असाल, सुनंदन लेले. ही अशी अनेक माणसं समाजात आम्हाला साथ द्यायला बरोबर उभी राहिली. नेक्स्ट नेक्स्ट आणि हा आहे ओम पैठणे. म्हणून म्हटलं माणसं आपल्या घराघरातल्या तरुणांना शिकवा. आज खरं मी इन्सिस्ट करणार होते की नातेवाईकांसह बोलवा, तरुणाईसह बोलवा मुलांना हे बघायला. खूप सबबी सांगायची सवय आहे आम्हाला आयुष्यामध्ये की आमच्याकडे ना असं हे नव्हतं ना म्हणून मला ते करायला जमलं नाही. हा जो ओम पैठणे आहे हा ओला कॅब चालवत होता. आमचे कन्नर सुट्टीवर आले होते, त्याच्या कॅबमध्ये बसले. ते छान गप्पा मारत, हॅलो बेटा क्या कर रहे हो, क्या चल रहा है, अंकल मैं तो अभी ग्रेजुएशन परस्यू कर रहा हूँ, उसके बाद क्या करोगे. देखता हूँ सर. अच्छा आप क्यों नहीं फौज ज्वाइन कर लेते. सर मुझे तो इसके बारे में कुछ पता ही नहीं. बस एवढाच संवाद आहे. आप क्यों फौज जॉईन नाही कर लेते. ते त्यांच्या जागी उतरून गेले. पण ओमनी डोक्यात घेतलं की काय हरकत आहे आपण फौजेत जायला, सैन्यदल आपण जॉईन करूया. पण ज्या मुलाला त्याची काही बॅकग्राऊंडच नव्हती, त्याची माहिती नव्हती, आईवडील शेतकरी, अक्षरशः घरामध्ये मी त्यांच्या घरी गेले, मला माहिती आहेत माणसं, अंगठा बहाद्दर ज्याला आपण म्हणतो ना, अक्षर ओळख नाही, शेतकरी कुटुंबातला. वयानुसार त्याला लास्ट अटेम्प्ट होता सैन्यदलामध्ये जॉईन होण्याचा. स्वतःनी धडपड करून सगळी माहिती मिळवली आणि आज तो मुलगा सैन्यदलामध्ये कॅप्टन म्हणून आहे. कुठलीही बॅकग्राऊंड नाही. आणि मग आपला मुलगा कमिशन्ड ऑफिसर झाला म्हणजे काय. आपण आपल्या मुलांचं छोट्या छोट्या गोष्टी मिळाल्यावर केवढं कौतुक करतो, त्याचं कौतुक करायला कोणीच नव्हतं. मग ह्याच्यासाठी आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला होता की तुझ्या पाठीवर थाप द्यायला समाजाला मी बोलवलं, ये तू. त्याच्या आईबाबांनाही बरं वाटलं. आणि म्हणजे पुन्हा माझी श्रीमंती सांगते, तेव्हा तो मुलगा म्हणला की मला ना ती नाही आहेत म्हणला, जिने जन्म दिला ती, जिची सेवा मी करायला चालू आहे ती माझी मातृभूमी, आणि काकू तुम्ही माझी तिसरी आई आहात. जेव्हा मी सैन्यदलात माझा पहिला पगार होईल तेव्हा मी माझ्या पहिली सॅलरी तुम्हाला या प्रोजेक्टसाठी पाठवीन. आणि दिलेला शब्द पाळला त्यांनी, ते पैसे पाठवले पहिल्या प्रोजेक्टसाठी. म्हणून म्हटलं हा ऑक्सिजन जनरेशन प्लांट कुणाच्या सदिच्छा आशीर्वादांनी उभा आहे, तो अशा माणसांच्या. नेक्स्ट. आणि मग मनात हा जो माझा प्रश्न आहे तो मी कायम सगळ्यांना विचारते की देर इज अ गुड रिझन व्हाय यू नेव्हर गॉट अ बिल फॉर द फ्रीडम दॅट यू एन्जॉय. आज आपण स्वातंत्र्य उपभोगतोय, त्या स्वातंत्र्यासाठी आपल्याला कुणालाच काही मोजावं लागलेलं नाही आहे, कारण त्याची किंमत कोणी चुकवली, आपल्या सैनिकांनी. आणि 1857 पासून आजपर्यंत ह्या घडीला सुद्धा ते तिथं उभे आहेत, म्हणून आज आपण इथे जिवंत आहोत. त्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता लोकमान्य सेवा संघ आणि आपल्यासारखे नागरिक कायम व्यक्त करतात. याबद्दल मला खूप आनंद होतो. मनापासून तुम्हाला धन्यवाद देते. आणि पुढच्या प्रवासाला तुम्ही आम्हाला जरूर साथ द्या. या ऑक्सिजन जनरेशन प्लांटमध्ये जसं मध्ये भिक्षेच्या मी तुम्हाला उल्लेख केला मगाशी, तेव्हा अक्षरशः रस्त्यावरचे फळवाले, भाजीवाले अशांनी सुद्धा, ताई आज ना अजून बोवणी नाही झाली, त्यांचा तो शब्द असतो, 11 रुपये देऊ, म्हटलं दे ना दादा. अहो अशा माणसांनी दिलेत. आमच्या ज्या वीरपत्नी मगाशी मी दाखवत होते, ज्यांनी आपला पती गमावला आहे, अशा मुलींनी 1 महिन्याचं पेन्शन दिले की मला घेताना लाज वाटत होती की काकू आज माझा नवरा नाही आहे, पण आहेत ना कुणाची माणसं तिथे, ती तर जगली पाहिजेत ना, ह्याच्यासाठीच तुम्ही करताय ना. म्हटलं नक्कीच पोरींनो, या मुलींनी दिले. एका छोट्या मुलीने आपल्या पिगी बँकमधले जमवलेले सगळे पैसे वाढदिवसाचे दिले. द्यायची इच्छा आहे, त्या इच्छेचा आम्ही आदर करतो. आणि पुन्हा ऑक्सिजन जनरेशन प्लांट हे असे 2 मोठे प्लांट उभे राहिले, ही मोठी कामं होती. अजूनही सैन्यदलासाठीच या ज्या वीर नारी आम्ही म्हणतो ह्यांच्यासाठी आम्ही सोव्हिनियर शॉप सुरू करणार आहोत. सोव्हिनियर आपण बाहेरच्या देशांमध्ये जातो, वेगवेगळे सोव्हिनियर्स आणतो, आपल्या फ्रीजवर लावतो. काय कन्सर्न, आतून नातं म्हणून खरं तर नसावा, असतो आपला. पण मी एक ऑब्झर्व केलं, त्या देशांमध्ये तुम्ही गेलात
तर ते अशा ह्याच्यातनं तुम्हाला फिरवतात ना, एखादी गोष्ट भेट द्यायला गेलात ना, की एंट्रन्स आणि एक्झिट कंपल्सरी तुम्हाला ते सगळ्या गोष्टी बघाव्याच लागतात आणि मनात मोह होतो ती गोष्ट खरेदी करायचा. मग अशा अनेक गोष्टी 170च्या वर अशा गोष्टी छोट्या-छोट्या आहेत, की ज्या आपण खरेदी करून आपल्या विविध ऑकेजनला आपण एकमेकांना सहज सदिच्छा भेट देतो, त्या देऊ शकतो. त्याच्यातनं नेशन फर्स्ट हा मेसेज जाईल आणि ह्या मुलींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायला मदत होईल. असं ते सोव्हिनियर शॉप असेल. दुसरा प्लांट आम्ही ऑक्सिजनचा नाही उभा करत आहोत, तर सोलर प्लांट उभा करतो आहे. जे सैनिक इथून पूर्ण पॅरालाइज आहेत, त्यांच्या ट्रीटमेंटसाठी तो सोलर प्लांट उभा करतो आहे. आणि तिसरी योजना अशी आहे की सैन्य दलातनं फ्रॉम ऑल रँक्स जे रिटायर्ड झालेले आहेत, फॅमिलीमध्ये एकटेच राहिलेत, काहीजणं दिव्यांग झालेले आहेत, त्यांची सेवा करायला कोणी नाही आहे, अशांसाठी सन्मान सेवा संकुल उभारणार आहोत. आणि ह्या सगळ्या लोकांची सेवा करायला सगळ्या आपल्या सर्व्हिसेस पुरवाव्या लागतात. मग त्यांचं जेवण आहे, नर्सिंग आहे, लायब्ररी आहे, काय अनेक गोष्टी, असिस्टंट त्यांना बऱ्याच गोष्टींचा लागतो. हा सगळा असिस्टन्स त्यांना वीर नारी पुरवतील. मग त्या पायावर उभी राहतील. त्यांना हे जीवन माहिती असतं, प्रोटोकॉल्स मेंटेन होतात, ती माणसं त्या शिस्तीत जगलेली असतात, ते शिस्तबद्ध जीवनही त्यांचं होतं आणि त्यांची सेवाही होते. आणि अशा सगळ्या विविध उपक्रमांसाठी पुन्हा मी मनापासून तुम्हाला विनंती करते, हे पूर्ण राष्ट्रसेवा कार्य आहे. तुम्ही 1 रुपया द्या, 10 द्या, 11 द्या, माझं मी कायम म्हणते 1000 कमावता 100 द्या, 10,000 कमावता तुमच्या इच्छेने द्या. मुलांना द्यायचे संस्कार द्या. मग आपली 60 आहे, 75 आहे, BC आहे, गेट टुगेदर आहे, पार्टी, आपण विविध कारणाने आपल्या प्रत्येकाचा 100 जणांशी तर संपर्क नक्की असतो. विश्वासाने सांगा, मी अनुभवलं आहे, मी दिलं आहे, मला पावती मिळाली. आणि अशी 100 माणसं प्रत्येकाने जोडली तर का नाही मोठं राष्ट्रसेवा कार्य उभं राहणार. आणि खास करून सैनिकांसाठी, आणि त्यांच्याविषयी कृतज्ञ राहणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. मी अनुभव तुम्हाला सांगते, आपल्या राष्ट्रामध्ये आपण खूप कृतज्ञ आहोत का, आहेत असं मी म्हणत नाही. असा प्रश्न कधी पडतो, कारण इंग्लंडहून जेव्हा हाय कमिशनर भारतात येतात तेव्हा ते व्हिक्टोरिया क्रॉस ज्यांनी त्यांच्याकडचं हे मेडल आहे ते आपल्या भारतीय सैन्य दलात ज्यांना ज्यांना मिळालेलं असतं त्यांची पहिली व्हिजिट घेतात. ती त्यांची ऑफिशियल पहिली व्हिजिट असते. राष्ट्राला ते फोकस करतात. फ्रान्सचे जेव्हा ॲम्बेसेडर भारतात येतात तेव्हा ते काय करतात, पॉंडेचेरीला जाऊन वॉर मेमोरियलला भेट देतात. पॉंडेचेरीच्या युद्धामध्ये फक्त 2 सैनिक कामी आलेले आहेत फ्रान्सचे. त्या 2 सैनिकांचा सन्मान करण्यासाठी जेव्हा ते भारतात येतात तेव्हा ते पॉंडेचेरीला पहिली वॉर मेमोरियलला भेट देतात. रशियामध्ये तर तुम्हाला माहिती आहे, न्यूली मॅरिड कपल पहिलं वॉर मेमोरियलला भेट देतं, कारण आज राष्ट्र आमचं सुरक्षित सैनिकांमुळे आहे म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. मुंबई दर्शनची बस जेव्हा इथं फिरते तेव्हा दुर्दैवाने शाहरुख खानचा बंगला दाखवला जातो, पण इथं असलेलं वॉर मेमोरियलची व्हिजिट केली जात नाही, कारण आपल्या समाजाचं दडपण नाही या लोकांवर. काय पराक्रम गाजवला. ड्रग ॲडिक्टहून जेव्हा ही माणसं परत येतात तेव्हा मी ढोल ताशे वाजवतो, हे समाजाच्या अत्यंत हीन लेवलचं प्रतीक आहे. पण हेच आपण सैनिकांसाठी संघटितून उभं राहणं आणि त्यांच्या सन्मानासाठी ह्या गोष्टी करणं, की नाही या व्हिजिटमध्ये हे झालंच पाहिजे असं आपले वेगळ्या कोण वेगळ्या स्तरात काम करत असतील, आग्रह करा कॉर्पोरेशनकडे की ह्याच गोष्टी दाखवल्या गेल्या पाहिजेत. हे होणं गरजेचं आहे. पुण्यात आलं तर शनिवारवाडा दाखवा, पेशवे दाखवा, पर्वती दाखवा आहेत ना गोष्टी, पण आम्ही त्या गोष्टी दाखवत नाही आणि दुर्दैवाने आमची अशी वाटचाल सुरू होते. त्यामुळे राष्ट्र, आणि आजही अनुभवाने सांगते, राष्ट्रापुढे आपल्या असंख्य संकटं उभी आहेत आणि तिथे जर आपण संघटित नसू वेगवेगळ्या पातळीवर तर राष्ट्राचं भवितव्य, आपल्या निम्म्याचं आयुष्य संपलं, पुढच्या पिढ्यांचं काय. त्यासाठी त्यांना संघटन, राष्ट्रप्रेम, राष्ट्रसेवा, राष्ट्रासाठी त्याग या भावना मी शिक्षक आहे अभ्यासक्रमातनं पुसल्या गेलेल्या आहेत. मी नुकती आत्ता अंदमानला जाऊन आले, तुम्हाला सांगते मला यातना झाल्या हा शब्द आहे. पूर्ण लाईट अँड साऊंड शोमध्ये शेवटपर्यंत सावरकरांचं नाव नव्हतं. याच्यासारखं दुर्दैव नाही. काय आहे म्हणजे तुम्ही काय मिळवताय, काय दाखवताय, कुणाला प्रोजेक्ट करताय, तुमचा स्वार्थ काय. निस्वार्थी माणसं समाजातनं नाहीशी झाली आहेत का, कारण स्वतः पलीकडे जगायचं आहे. समाज नावं ठेवणारे, सोसायचे, टीका करणारे, स्वीकार सगळं मोदीजी आपले म्हणतात ना की एवढं काम करून तुम्ही थकत कसे नाही, इतनी गालिया जो खाता हो, ती ताकद. ही माणसं बोलणारी बोलतच राहतात, पण आपण तर आपलं काम करत राहावं. त्यामुळे ठामपणाने आम्ही उभे आहोत. अडचणी संकटं येणार आहेत, पण तुमच्यासारखी माणसं जोपर्यंत साथ देतील तोपर्यंत आम्ही सेवा करत राहणार आहोत. तर अनेक कोटींची टार्गेट पुन्हा केवळ आणि केवळ सैन्य दलासाठी आहेत. आपण नक्की साथ द्या, आम्ही सेवा करत राहू. काही राहिलं असेल तर मला तुम्ही नक्की प्रश्न विचारू शकता. आय एम सो सॉरी, हा विषयाचा फ्लोच असा आहे ना
की मी यांना थांबवलं, माफ करा. आता त्यांना म्हणते बोला. पहिल्यांदाच मी कोणत्या तरी शिक्षकाला एवढं ऐकून घेतलेलं आहे आणि खूप दिव्याने देवा पेटत असे असं म्हटलं जातं. आपण सर्वजण पणती होऊया. आज सुमेधाताई एवढं खूप भरभरून बोलल्या आणि मला खात्री होती की माझ्या एका प्रश्नातच उत्तर त्या व्यवस्थित देऊ शकतील. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. सर, 1 मिनिट थांबू. उत्तम मुलाखतकार कोण? जो बोलणाऱ्याला बोलतं करतो आणि स्वतः गप्प बसतो. म्हणजे मला बोलायला दिलं म्हणून नाही मी म्हणत आहे, नाही तर मग मला मध्ये मध्ये थांबवलं असतं तर तो विषयाचा फ्लो थांबला असता. म्हणून म्हटलं उत्तम मुलाखतकार जो स्वतः कमी बोलतो आणि जो अनेकांपर्यंत विषय पोहोचवतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. वंदे मातरम. मला यांच्या संस्थेचं नावाची मात्र गंमत वाटते. एवढं मोठं कार्य आहे आणि संस्थेचं नाव काय? सिर्फ. ही फार गंमत आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देते. आणि जे वंदे मातरम, दुर्दैवाने आज तरुण पिढी फारशी नाही आहे इथे, पण वेदमंत्राहून मा वंद्य वंदे मातरम. काय आहे वंदे मातरम? केवळ समारोप सांगता? माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती, आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. हा सिद्ध झालेला मंत्र आहे, त्यामुळे त्याच्यात ताकद आहे. त्यामुळे केवळ फॉर्मॅलिटी म्हणून तो वंदे मातरम म्हटलं जाऊ नये. आणि पुन्हा हे एक सेवाच कार्य कुणासाठी आहे तर अशा सैनिकांसाठी, संगरी वीराग्रणी जे धैर्य मेरू संकटी, जन्मले या भारती, राष्ट्रचक्रोद्धारिणी ज्यांच्या कृती, ज्यांच्या स्मृती, गाऊ त्यांना आरती. आपली स्तुती सगळ्यांना आवडते आणि ही स्तुती करता करता ते वीर असे का आहेत? स्वार्थ हेतूला दिला संक्षेप ज्यांनी जीविती, तो परार्थी पाहती, आप्त विस्तारात ज्यांच्या देशही सामावती, गाऊ त्यांना आरती. हे सगळं ऐकायला छान वाटलं. पुढे काय बोल, एवढी बडबड करतेस ना, स्वतःच्या जीवनात काय? मग ऐकल्यावर पुन्हा विचार केला, नेटके काही घडेना. काय जगते बाई आपण बायका? बघा, रोज उठतो, तोच चहा, तीच पोळी भाजी, तेच. काय वेगळं आपण करतो? काय जगतो आपण? ते करू नये का? हो, पोटासाठी ते आवश्यकच आहे, पण त्या पलीकडे नेटके काही घडेना, काय हे तू जीवना, या विचारी मनमना. मनाला विचारलं की काय जगते सगळं? तेच आपल्या मुलाबाळांसाठी सावरकरांचं नाव घेतेस ना, तेच बायकोला म्हणले. 4 काट्याकुट्या गोळा करून मुलांची वीण वाढवणं तर सगळेच करतात, पण राष्ट्र उभारायचं असेल तर आपलं एक धान्याचं कणीज अनेक दाण्यांनी फुलून यायला हवं असेल तर एका दाण्याला जमिनीखाली गाडून घ्यावं लागतं. तसा आपला संसार जर आपण थांबवला आणि स्वतः पलीकडे जगायला लागलो, नेटके काही घडेना, काय हे तू जीवना, या विचारी मनमना. मनाला विचारलं मी काय घडते आणि काय जगते? बोधितो एवढी होवो तरी रे सत्कृती, गा तयांची आरती. त्यामुळे त्यांचं गुणगान, त्यांचा आदर, त्यांचा सन्मान आणि त्यांच्या त्यागाचा आदर करण्यासाठी हे राष्ट्रसेवा कार्य आम्ही करत राहू. आम्हाला हे कार्य करण्यासाठी शरीराने आणि मनाने सुदृढ राहायला आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, सदिच्छा कायम राहू देत. कार्य अनेकांपर्यंत पोचवायला जशी यांनी मदत केली, जसं स्वयंनी मदत केली, अशी खूप माणसं इथं आहेत. इथे सुजाता दांडेकर बसलेल्या निस्पृह माणसं अशी समोर आलेली आहेत. आज जर जायस्वाल मॅडमकडे मी उतरली आहे की ती प्रेमाने माणसं हो या कार्याला साथ देत आहेत आणि ते प्रेमाची परिणती म्हणजेच हे कार्य उभं राहणं आहे. आणि म्हणून तुम्ही साथ द्या. आम्ही पुन्हा एकदा सांगते, सेवा करत राहू. सर खूप छान व्हायोलिन वाजवलं, त्या संगीताने मी पुन्हा सावरकरांशी कनेक्ट झाले. थँक्यू सो मच. वंदे मातरम. अध्यक्ष श्री मुकुंदराव चितळे यांना विनंती करतो, त्यांनी समारोपाचे 2 शब्द बोलावे. नमस्कार. मला वाटतं गेली कित्येक मिनटं, मी किती मिनटं बघितलंच नाही, परंतु गेली कित्येक मिनटं जी विचाराची गंगा वाहत होती त्याच्यातनं 2-3 गोष्टी आपल्या लक्षात येतात की मूळ शिक्षिका, त्याच्यामुळे विचार, बोलणं अतिशय अप्रतिम, केलेलं काम अतिशय मोठं, पण ते इतक्या साधेपणाने आपल्यासमोर मांडलं की ऐकताना मी मुद्दाम मागे वळून बघत होतो की लोकांच्या चेहऱ्यावर काय आहे, तर सगळे असे तन्मय होऊन नुसते ऐकत होते लोक. त्यामुळे योगेशजी, तुम्ही आणि सुमेधाताई, तुम्ही आमच्या इकडे आलात आणि
खरं तर तब्येत सांभाळून आलात असं मी म्हणेन, कारण हात दुखतोय, थोडीशी तब्येतीला अडचण आहे, पण तरी पण एक कार्यक्रम ठरला तर जायला पाहिजे हे धरून तुम्ही आलात, तर खरंच लोकमान्य सेवा संघातर्फे आणि सगळ्यांतर्फे मनपूर्वक तुमचे आभार असं म्हणणार नाही, पण धन्यवाद म्हणेन. 1-2 मिनटं काहीतरी मांडायचेच विचार, परंतु तुम्ही आत्ता जे काय मांडलं त्याच्यामध्ये एवढं सगळं कार्यक्रम ऐकल्यानंतर लोकमान्य सेवा संघ यासाठी काय करताय, तर मला तिथून सुरुवात करावी की तुमच्या कार्याला एक छोटीशी भेट म्हणून संस्थेतर्फे 1 लाख रुपयाचा चेक मी आपल्याला देत आहे. हे काम बसा ना आपण, योगेशजी आपणही बसा ना, 2च मिनटावर. हे काम मी आधी अशा करता केलं की जे विचार ऐकलेत ना, ते विचार ऐकल्यानंतर एखादी चांगली गोष्ट मनातनं राहून जाईल, म्हणून मी म्हटलं पहिलं मुख्य काम ते करावं. आणखीन एक गोष्ट, तुम्ही आता बोलताना जे म्हणलात की तुम्ही काहीतरी गिफ्ट आर्टिकल्स की असं सुरू करणार आहात, तर लोकमान्य सेवा संघ दर ऑक्टोबरमध्ये इथे ग्राहक पेठ म्हणून आम्ही चालतो होतो, त्यातला एक स्टॉल तुमच्याकडे आम्ही बुक करून ठेवलेला आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा ग्राहक पेठ असेल तेव्हा तुमच्या संस्थेची तोपर्यंत जर गिफ्ट आर्टिकल्स की अशी काही तुम्ही तोपर्यंत झाली तयारी, तर तुम्ही हक्काने आम्हाला फक्त सांगायचं आहे की आम्ही येणार आहोत, स्टॉल तुमच्यासाठी वाट बघत असेल. जवान कृतज्ञता दिन आणि आपण जे काय ऐकलं त्यातनं 2-3 गोष्टी मनात आल्या तेवढ्या शेअर करतो. की सुरुवातीला गद्रे यांनी अतिशय छानपणे सांगितलं की मिलिटरी ट्रेनिंग का आवश्यक आहे. त्यांनी 2 गोष्टी फार चांगल्या सांगितल्या की एक तर सेल्फ डिसिप्लिन आणि राष्ट्राबद्दलचा अभिमान. म्हणजे निदान त्यासाठी तरी आपण ते घेणं आवश्यक आहे. सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन सिर्फ हे जे आपण ऐकलं, ते ऐकल्यानंतर इतर काही काही डोक्यात विचार आले की बाबासाहेब पुरंदरे नेहमी सांगायचे की वेडी माणसं इतिहास घडवतात आणि आपल्यासारखी माणसं ती बघत राहतात. ही अशी वेडी माणसं जर समाजाला भरपूर मिळाली तर म्हणतो समाजात नक्कीच चांगल्या प्रकारचा बदल होऊ शकतो. कारण हे जे वेडेपण आहे ना, ते वेडेपण चांगल्यासाठी केलेलं वेडेपण असतं. एवढं सगळं ऐकल्यानंतर आणखीन एक गोष्ट लक्षात येते की बऱ्याच वेळा योजकच तत्र दुर्लभः हे जे म्हणतात ना, तर थोडक्यात त्यांनी काय केलं तर त्यांनी अतिशय छानपणे योजकत्व दाखवलं. की डोक्यात काहीतरी कल्पना आली, कोणीतरी सांगितली, पण ती निर्त स्वरूपात आणण्यासाठी मी मेहनत करेन, मी लोकांकडनं पैसे घेईन, मी लोकांची मदत करेन आणि आम्ही सगळे म्हणून तुमच्यासाठी काम करू. मला वाटतं ही जी भावना आहे ना, ती भावना त्यांनी आपल्याकडे दिलेली आहे. आता चॅलेंज आपल्याला आहे की आपल्यापैकी किती लोक ती भावना उचलून धरतात. बऱ्याच वेळा असं असतं की पणतीनी पणती लागली पाहिजे, यांची पणती तर आहेच, आपल्यापैकी किती लोकांच्या डोक्यात किंवा मनात ती पणती रुजू घालते आणि आपण किती लोक त्यासाठी नुसती त्यांना मदत करा असं मी कधीच म्हणणार नाही. कारण आपण त्यांना मदत नाही करत होता, त्यांच्या चांगल्या कार्यासाठी आपण हातभार लावतो आहे. पण त्यांना जसं वेड लागलं तसं आपल्या प्रत्येकाला थोड्या गोष्टीत तरी वेड लागेल का. मला वाटतं हा जर विचार आला ना, तर हा जो जवान कृतज्ञता दिन आहे ना, त्याचा मूळ पर्पज तो आहे की चांगल्या कामाचं लोकांना वेड लागावं, चांगली कामं लोकांसमोर यावीत आणि अशी चांगली कामं करण्याकरता लोकांनी प्रवृत्त व्हावं. त्यांनी बोलता बोलता इतर पण गोष्टी छान सांगितल्या आहे की जे वाईट आहे त्याबद्दल वाईट बोलायला पण आपण सुरुवात केली पाहिजे. एखादी गोष्ट बरेच लोक करतात पण ती वाईट आहे, पण आमचा बऱ्याच वेळा सोशिकपणा हा इतका असतो की आम्ही त्याबद्दल काही बोलत नाही. तर मला वाटतं हेही चूक आहे. जी गोष्ट वाईट असेल त्याबद्दल नक्की बोललं पाहिजे की हे नाही होता कामा. त्यांनी नाव घेऊन सांगितलं की मुंबई दर्शनात अमुक अमुकचा बंगला दाखवला जातो. आता ती गोष्ट जर चूक असेल तर आपण सगळे जर बोलायला लागलो तर पुढच्या ट्रिपमध्ये तो बंगला दाखवणं बंद झालं पाहिजे. मला वाटतं एवढी ताकद समाजात असू शकते, पण बऱ्याच वेळा सोशिकपणे ऐकून मला काय त्याचं, कारण हा जो मला काय त्याचं हे जे वाक्य आहे ना, हे अतिशय घातक वाक्य असतं. कारण चांगले विचार ऐकले, घरी गेलं की चला
आज रात्री कुठली सिरियल आहे ते बघूया, आजचा दिवस तर संपला, उद्याचं बघू काय करायचं ते. मला वाटतं हे जे विचार येतात आपल्या डोक्यात, ते विचार अंमलात आणून त्यासाठी काहीतरी करणं हे भयंकर महत्त्वाचं आहे. त्यांचे 2-3 शब्द मला अतिशय आवडले, की गरीब श्रीमंत आणि श्रीमंत गरीब. मला वाटतं एक छान संकल्पना मांडली आहे. आपण प्रत्येकाने आपापल्या घरी जाऊन विचार करावा की मी यातल्या कुठल्या कॅटेगरीत बसतो. शेवटी गरीब आणि श्रीमंत हे सब्जेक्टिव्ह आहे, त्यामुळे आपण त्या 2 शब्दाला बाजूला ठेवूया. पण त्यांनी ज्याप्रमाणे ते डिफाईन केलं त्याच्यात आपण कुठे बसतो याचा आपण विचार करावा आणि आपण त्यातल्या चांगल्या ठिकाणी बसायचा प्रयत्न करू. मला वाटतं हे आपण करावं. शेवटी लोकमान्य सेवा संघ म्हणजे काय आहे? जे जे समाजात चांगलं आहे ते समाजासमोर आणखी नीटपणे समोर आणावं, चांगल्या करणाऱ्या लोकांचे आदर्श समोर ठेवावेत आणि असे आदर्श बघून इतरांनी पण त्याच्यासमोर यावं. आणि तसं आलं तर काय होतं, त्यांनी छानप्रमाणे उदाहरण दाखवलं की पंतप्रधान मोदीसुद्धा त्यांना आपणहून भेटायला बोलावतात की तुम्ही येऊन भेटा म्हणून. लोकमान्य सेवा संघाचं पण ते एक कौतुक आहे, संघ म्हणून म्हणतो की लोकमान्य सेवा संघामध्ये पंतप्रधान मोदी गणपती दर्शनाला स्वतःहून आले. संघाने जे काय कार्य केलं असेल आत्तापर्यंत समाजासाठी, गणपतीची पुण्याई, त्यामुळे चांगलं काम करत राहणं हे किती चांगलं आहे. आणि त्याची शाबासकी जी असते, पाठीवर थाप जी असते, ती आपल्याला कुठून तरी नक्की मिळत राहते. मला वाटतं कार्यक्रमात भरपूर वेळ झालेला आहे. गद्रे साहेब, आपण मुद्दाहून या कार्यक्रमाला आलात, आपले धन्यवाद. तुम्ही दोघांनी इथे येऊन आम्हाला जी काय माहिती दिलीत, विचारायचं आहे काही? मला वाटतं नंतर चालेल, कारण थोडंसं जरा कार्यक्रम संपल्यानंतर काय आहे, आमच्या सुरुवातीच्या प्लॅनमध्ये प्रश्नोत्तर पण होती, पण ऐकता ऐकता मीच इतका भारावून गेलो की मला असं वाटलं की प्रश्नोत्तर आपण नंतर ठेवूया. म्हणजे ज्यांना प्रश्न असतील तरी कार्यक्रम आटपल्यानंतर नक्कीच त्यांना विचारा आणि त्यांनाही आवड आहे, नक्की त्या प्रश्नाची उत्तरं त्या 100% देतील, मला खात्री आहे. नागरिक दक्षता शाखा यांनी अतिशय छानप्रमाणे हा कार्यक्रम संयोजिला, कल्पना मांडली आणि त्यांना समोर आणलं. अशा संघाच्या 21 शाखा आहेत. म्हणजे लोकमान्य सेवा संघ म्हटलं तर काय काय करू शकतं हे जर बघितलं तर ही एक शाखा आहे. अशा 21 शाखा आहे. आणि सुरुवातीला सांगितलं की बालपणापासून वृद्धत्वापर्यंत या प्रत्येक स्टेजला समाजासाठी जे काय करणं आवश्यक असेल ते करत राहावं. आणि हे करण्यासाठी आम्हाला कार्यकर्ते पाहिजेत आणि पैसेही पाहिजेत. म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की सिर्फसाठी पाहिजेत, तसं मी पण सांगतो की लोकमान्य सेवा संघाला पण पाहिजेत. कारण शेवटी कार्यकर्ते मिळाले तरच काम होतं. जर मागणारा माणूस चांगला असेल, कार्य चांगलं असेल तर पैसे मिळतात, त्यामुळे त्याची अडचण पडत नाही. परंतु कार्यकर्ते पाहिजेत. त्यामुळे कुठलाही कार्यक्रम अरेंज करताना किंवा कुठलाही कार्यक्रम करताना चांगल्या चांगल्या गोष्टी समोर याव्यात. त्या गोष्टीसाठी लोकांनी एकत्र यावं आणि मग आपापल्या जीवनात रोज छानपणे अशी गोष्ट करत राहावी. शेवटी एकच कल्पना मांडतो की एक असं धरूया की आपल्या सगळ्यांचे बँक अकाउंट वगैरे असतात. मला वाटतं त्या बँक अकाउंटसाठी आपल्याला चेकबुक पण मिळतं. परमेश्वराने आपल्याला एक 365 पत्रिका असलेलं एक चेकबुक दिलेलं आहे. त्या प्रत्येक चेकबुकवर एक तारीख असते आणि त्या तारखेवर आपण जे काही चांगलं काम करू ना ते काम लिहून ते चेकबुक बाजूला ठेवायचं असतं. 10 मे 2022 या तारखेची जी काही स्लिप असेल त्या स्लिपवर मी आज काय काम केलं तर मी आज यांचं भाषण ऐकलं, विचार ऐकले, आजचा दिवस ठीक झाला. 11 मेला मी काय करणार तर ती 11 मेची स्लिप जेव्हा आपण काढाल त्या स्लिपवर आपण प्रत्येकाने काय आपण लिहू शकतो याचा विचार करावा. कारण रोज काही त्या भाषण द्यायला येणार नाही आहेत, म्हणजे मला काहीतरी उद्या केलं पाहिजे. असं करून मग 11 मे 12 मे 13 मे असं करत करत वर्षभरात 365 दिवस मी ती प्रत्येक स्लिप वापरेन का? कारण ती स्लिप नाही वापरली तर दुसऱ्या दिवशी ती वेस्ट आहे. कल्पना अशी करूया की मला रोज एक एक दिवसात एक एक तरी काहीतरी चांगली गोष्ट जी दुसऱ्यासाठी करतो अशी करता आली पाहिजे का? मला वाटतं ही कल्पना घेऊन आपण जर घरी गेलो ना तर ज्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला, ज्यासाठी एवढी मेहनत घेऊन ते आपल्या इथे आल्या, त्यांच्या मनातलं स्फुल्लिंग आपल्याकडे जावं असं त्यांनी विचार मांडला. तो विचार सार्थकी लागला आणि त्यातनं आम्ही काहीतरी शिकलो असं नक्की आपल्या डोक्यात येईल. लोकमान्य सेवा संघाचं काम एवढं एकच आहे, इमारत असणं हे काम नाही आहे.
चांगल्या व्यक्ती चांगले विचार समोर आणणं, त्याप्रमाणे समाजाला ते करायला उद्युक्त करणं आणि त्याप्रमाणे समाज करत राहील अशा प्रकारचे पाठबळ समाजाला देणं. आपण सगळे लोक इतक्या चांगल्या संख्येने इथे आलात त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. शेवटी एकच म्हणतो, एक छोटीशी शब्द या विषयावर आहे कविता. शब्दांना नसते दुःख, शब्दांना नसते सुख, ते वाहतात जे ओझे, जे तुमचे आमुचे असते. मला वाटतं आज आपण जेवढे शब्द तुमचे ऐकले त्या शब्दांच्या मागचं जे ओझं होतं, जो प्रामाणिकपणा होता, तो प्रामाणिकपणा आपल्या जर हृदयात गेला आणि आपण त्याप्रमाणे काम सुरू राहील केलं तर मला वाटतं आजच्या कार्यक्रमाचं फलित अतिशय चांगलं झालं असं मी म्हणेन. सर्वांना धन्यवाद. सर एकच मिनटं, एक वाक्य आव्हानाचं बोलते. माझी एक नम्र विनंती आहे सगळ्यांना की निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थलत्याग होता सवेची जाते, काय करू रे क्रिया घडेना. तर ही क्रिया नक्की मनामध्ये विचार आणि कृतीची घडावी ही अपेक्षा व्यक्त करते. इथं बाहेर आमची ब्रोशर्स कारण आवाहन नक्की करते. जसं सर म्हणले, आम्हाला सामाजिक संस्था चालवणं आणि 100 पार करणं म्हणजे ग्रेट आहे. त्यामुळे आधी तुम्हाला धन्यवाद देते. आणि ह्या कार्याला सपोर्ट करण्यासाठी बाहेर आमचे सहकारी बसलेले आहेत. ते आमचे ब्रोशर्स न्या. कुणीही जर आम्हाला ऑनलाईन मदत केली तर मात्र आम्हाला डिटेल्स पाठवा, त्याशिवाय आम्ही पावती देऊ शकत नाही. तेवढी काळजी कृपा करून घ्या. थँक्यू सो मच. वंदे मातरम. या कार्यक्रमाची सांगता आपण राष्ट्रगानानं करतोय. मी मिलिंदजींना विनंती करतो. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. जय भारत माता की जय.